आता आपण बघत आहोत महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. आता सर्वांनी जेव्हा फिजिकल इंडिया केला होता, तेव्हा आपण बघितलं होतं, की बेसिकली दक्षिण भारतामध्ये बेसिकली पठारी प्रदेशाची विस्तृतता किंवा व्याप्ती ही जास्त आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला तुम्हाला अरबी समुद्र बघायला मिळतो. ठीक आहे. आता पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली तुम्हाला पश्चिम किनारपट्टी बघायला मिळते. त्यानंतर एक अचानक उंच असा पर्वतीय प्रदेश आपण म्हणू शकतो किंवा डोंगर रांग म्हणू शकतो आणि त्यानंतर महाराष्ट्राचं पठार किंवा दख्खनच्या पठाराची सुरुवात होते. ठीक आहे. जर असा विचार केला तर महाराष्ट्राची विभागणी आपण साधारण 3 विभागामध्ये करतो. ठीक आहे. ते 3 विभाग कोणते? ते बेसिकली हा तुमचा 1 मिनिट आपण डायग्राम काढूया. ठीक आहे. आता हे विभाग कोणते? तर बेसिकली हा जो पार्ट आहे, तो म्हणजे तुमचा हा पार्ट तुमचा आहे किनारी प्रदेश. त्यानंतर हा जो आहे, हा बेसिकली सह्याद्री आहे. सह्याद्रीचा आपण बेसिकली याला म्हणूया उंचवट्याचा प्रदेश आणि त्यानंतर हा जो भाग आहे, तो म्हणजे पठारी प्रदेश. आता महाराष्ट्राची मेकिंग सगळ्यांना माहिती आहे, की बेसिकली काय झालं, की इकडे एक फॉल्ट होता. यातील एक फॉल्ट हा खाली धसला आणि इकडून काय झालं, की इथं उंचवटा निर्माण होत या भागामध्ये लावा हा वाहू लागला. आता हा लावा जो आहे, हा पूर्वेकडे वाहू लागला. पूर्वेच्या दिशेने थोडा उतार असणार आहे. त्यामुळे पूर्वेकडे वाहू लागला. त्यामुळे या घाटाचं जे आहे किंवा हे जे पठारी प्रदेश आहे, या पठारी प्रदेशाचा जो उतार आहे, हा तुम्हाला आजही पूर्वेकडे जास्त दिसून येतो. त्यामुळे पठारी प्रदेशावरनं ज्या बऱ्याचशा नद्या उगम पावतात, या नद्या तुम्हाला पूर्ववाहिनी नद्या या बघायला मिळतात. अगेन या मोठ्या नद्यांच्या विषयी आपण बोलतो आहोत. ठीक आहे. तर बऱ्याचशा मोठ्या नद्या या पूर्वेला वाहत जातात, ज्यामुळे काय होतं, की बेसिकली या पठारी भागातून उतारावरनं वाहत जातात. त्यामुळे या पूर्ववाहिनी नद्या आहेत. आता ॲज वी सेड, की आपण याची 3 भागामध्ये विभागणी केली आहे. एक आहे किनारपट्टीचा प्रदेश, दुसरा आहे उंचवट्याचा प्रदेश आणि तिसरा आहे तो म्हणजे पठारी प्रदेश. आता हे ईच प्रदेश आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल. ओके. या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल, की बेसिकली हा प्रदेश तुमचा कोकणचा जो प्रदेश आहे, हा तुमचा किनारपट्टीचा प्रदेश आहे. या भागाला ओके आपण आणखी डिटेलमध्ये बघूया. देन हा सह्याद्री आणि देन हा पठारी प्रदेश. ठीक आहे. आता आपण वन बाय वन ईच डिव्हिजन बघणार आहोत. ठीक आहे. आता वन बाय वन ईच डिव्हिजन बघताना सगळ्यात पहिला भाग आपण सुरू करत आहोत, तो म्हणजे पश्चिमेकडील भाग म्हणजे महाराष्ट्राचा किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे कोकण. ठीक आहे. आता कोकणचा जर विचार केला ना, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं कोकणचा आहे हा उत्तरेकडे थोडासा वाईडर आहे. खाली खाली जसं जाल तसा तो अरुंद होत जातो. ठीक आहे. आता याचं बेसिकली अरुंद असण्याचं कारण हे पण आहे, की बेसिकली ह्या भागामध्ये भरपूर अशा मोठ्या नद्या उगम पावत नाही. ठीक आहे. किंवा वाहत नाही. त्यामुळे होतं असं, की गाळ ह्या भागामध्ये तुम्हाला तुलनेने कमी बघायला मिळतो. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्ती जी आहे किंवा मैदानांची जी निर्मिती आहे, ती या भागामध्ये झालेली तुम्हाला फारशी बघायला मिळत नाही. आता कोकणचा विस्तार मी सांगितला होता, की पालघर पासून चालू होतो तो सिंधुदुर्गला येऊन संपतो. ठीक आहे. जर याची रिव्हर बाउंड्रीचा विचार केला, तर उत्तरेला दमणगंगेपासून ते दक्षिणेला तेरेखोर नदीपर्यंतचा जो भाग आहे, हा तुमचा आहे बेसिकली कोकणचा विस्तार. ठीक आहे. आता कोकणची किनारपट्टी ही रिया स्वरूपाची आहे आणि अगेन तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, की कोकणला आपण 2 विभागामध्ये विभागतो. ठीक आहे. तर समुद्र किनारपट्टीच्या आसपासचा जो भाग आहे, तो म्हणजे तुमचा खलाटी आणि जिथून सह्याद्रीचा स्लोप अचानक कमी होतो आणि प्लेन सुरू होता, तो अरुंद भाग म्हणजे वलाटी. ठीक आहे. तर हे खलाटी आणि वलाटी लक्षात ठेवा. क्वेश्चन्स फार रेअरली विचारले जातात, परंतु माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आता कोकणची लांबी आणि रुंदी बघूया. पश्चिम किनारपट्टीची जी लांबी आहे, ही साधारण 560 किलोमीटर इतकी आहे. परंतु समुद्र किनाऱ्याची जर लांबी बघितली, तर ती 720 किलोमीटर इतकी आहे. आता तुम्ही म्हणाल 720 किलोमीटर कशी झाली, जर आपण 560 म्हणतोय तर. तर साधारण 1 मिनिट. अ, कोकणचा मॅप, 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 मॅप. ओके, आय जस्ट ड्रॉ. ठीक आहे.
let me just draw. हा महाराष्ट्र आहे. ठीक आहे. इथून चालू होतो. हा असा जातो अँड देन असा येऊन असा आहे. ठीक आहे. आणि इकडे येऊन संपतो. ठीक आहे. तर कोकणचा उत्तर-दक्षिण विस्तार जो आहे, ते पश्चिम किनारपट्टीचा उत्तर-दक्षिण जो विस्तार आहे, तो म्हणजे बेसिकली या भागाची लाईनमध्ये जी हाईट येते ती. ठीक आहे. ती किती आहे? 560 किलोमीटर इतकी. ठीक आहे. किनारपट्टीची लांबी मात्र किनारपट्टीचं काय असतं बेसिकली किनारपट्टी कशी मोजतात? तर ती अशी असू शकते. तर तुम्हाला ती त्या पद्धतीने मोजावी लागते. त्यामुळे ती दिसायला छोटी दिसते, परंतु ती भरपूर असते. ठीक आहे. जर तिला तुम्ही स्ट्रेच केलं, तर तिची जेवढी हाईट असेल, तेवढी हाईट बेसिकली तुमच्या समुद्र किनाऱ्याची आहे. ठीक आहे. ही जी किनारपट्टी आहे किंवा अ, हा जो विभाग आहे, हा उत्तरेला तुम्हाला असा रुंद दिसतो. परंतु खाली-खाली येत-येत तो अरुंद होऊन जातो. ठीक आहे. आणि याचं क्षेत्रफळ जे आहे हे साधारण 30,728 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. ठीक आहे. या भागाची जी उंची आपण जर म्हणायला गेली जस्ट सेकंड आय जस्ट क्लोज दिस आउट. ठीक आहे. या भागाची जर उंचीचा विचार केला तर ती 5 मीटर पासून 300 मीटर पर्यंत इतकी आहे. याच भागामध्ये बेसिकली तुम्हाला रायगड, माथेरान, कर्जत हे जे उंचवट्याचे प्रदेश आहे, हे तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतात. ओके. याशिवाय अर्नाळा आहे. अर्नाळा आहे. ठीक आहे. ते तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळतात. या भागामध्ये तुम्हाला कोणकोणते जिल्हे बघायला मिळणार? अगेन पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांचा समावेश या भागामध्ये होतो. ठीक आहे. आता हा जो भाग आहे हा सगळ्यात फेमस आहे. तो म्हणजे इथं तुम्हाला भरपूर प्रकारचे बीचेस बघायला मिळतात. ठीक आहे. बीचेस असल्यामुळे काय होतं की ह्या भागामध्ये तुम्हाला भरपूर असं टुरिझम डेव्हलप झालेलं बघायला मिळतं. याशिवाय या भागामध्ये होतं असं की ज्याला आपण स्कुबा डायव्हिंग म्हणतो. ठीक आहे. तर स्कुबा डायव्हिंगसाठी काही लोकेशन्स जे आहे ते तयार झालेले आहेत. ज्यातलं एक आहे ते म्हणजे तारकर्ली. ठीक आहे. याशिवाय तुम्हाला भरपूर असे सागरी गुहा, मालवण आणि हर्डे या किनारपट्टीवर बघायला मिळतात. ठीक आहे. याशिवाय अगेन मी सांगितलं की ह्या भागामध्ये काय झालंय की लांब अशा नद्या नाही. ठीक आहे. या लांब नद्या नसल्यामुळे या भागामध्ये काही भागामध्येच तुम्हाला बीचेस तयार झालेले दिसून येतात. अदरवाईज इतर जिथं नद्या आतमध्ये येऊन समुद्राला जाऊन मिळतात त्या ठिकाणी खूप सारे डिपॉझिशनच्या ऐवजी खाडी स्वरूप तयार झालेले. ठीक आहे. तर बऱ्याचशा खाड्या ज्या आहेत लहान मोठ्या खाड्या तुम्हाला या विभागामध्ये बघायला मिळतात. यामध्ये बेसिकली महत्वाच्या खाड्या कोणत्या या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आता जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर डहाणू, दातिवरा व वसई ही खाडी आहे. ठीक आहे. ठाणे जिल्ह्यामधील खाडी आहे. देन मनोरी, माहीम खाडी. याशिवाय ह्या ज्या खाड्या आहेत त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ह्या काही किनारपट्टीवर तुम्हाला छोटी-मोठी अशी बेटं तयार झालेलीही दिसून येतात. ठीक आहे. मग आता ही बेटं कोणती आहे? तर बेसिकली बघा मुंबई हे स्वतः एक बेट आहे. ठीक आहे. घारापुरी हे रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर कुर्टे आहे. घारापुरी म्हणजे एलिफंटा केव्हज ज्याला म्हणतो ना, ते म्हणजे तुमचं घारापुरी. ठीक आहे. त्यानंतर कुर्टे आहे, साष्टी आहे, खांदेरी, उंदेरी, अंजदेव हे तुम्हाला बेटे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. अगेन हा जो भाग आहे, हा जलदुर्गांसाठी फेमस आहे. म्हणजे काय? पाण्यामध्ये जे किल्ले बनतात त्यांना आपण जलदुर्ग म्हणतो. ठीक आहे. तर ह्यासाठी सगळ्यात प्रसिद्ध जो किल्ला आहे तो म्हणजे जंजिरा आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. ॲज वेल एज विजयदुर्ग पण फेमस आहे. मी 2 किल्ले बघितलेले आहेत. दॅट वॉज जंजिरा आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि अगेन वसई आणि अर्नाळा या जिल्ह्यातही तुम्हाला छोटे-मोठे किल्ले बघायला मिळतात. याशिवाय इथं रायगड आहे. देन ठाणेमध्ये माहुली, भंडारगड, पळसगड, कर्नाळा, शिवथर, मलंकट, त्यानंतर जयगड, फतेहगड, पूर्णगड, कनकदुर्ग, सिंधुदुर्ग, जिल्ह्यामधलं रानगा, देवगड, भगवंतगड, मनोहरगड असे खूप सारे डोंगरी किल्ले इथे तयार झालेले आहेत. परंतु हा भाग
खरंच खूप प्रसिद्ध आहे जलदुर्गांसाठी. कधी चान्स मिळाला तर नक्की जा. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे इथलं, की ओहोटीच्या वेळेला लिटरली यू कॅन वॉक थ्रू दॅट बीच आणि तुम्ही त्या किल्ल्यामध्ये जाऊ शकतात आणि सडनली भरती चालू होते आणि यू गेट ट्रॅप इन दॅट पोर्ट. ठीक आहे. त्यामुळे नक्की तुम्ही जलदुर्गांना व्हिजिट करा. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की ह्या भागामध्ये काय, की ह्या भागामध्ये खूप मोठ्या-मोठ्या नद्या नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, की या भागामध्ये तुम्हाला भरपूर असे पोर्ट्स तयार झालेले दिसतात. नॅचरल ज्याला आपण म्हणतो, की नॅचरल बंदरं ज्यांना म्हणतो, ते बंदरं तयार झालेली दिसतात. ठीक आहे. आता त्यातील महत्त्वाची 2 बंदरं म्हणजे एक आहे बी दॅट इज युअर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि दुसरं आहे ते म्हणजे जे ठीक आहे. आता त्याला आपण आधी नावाशेवा म्हणायचो. हे 2 बंदरं भारतातील सर्वात मोठी बंदरं समजली जातात. ठीक आहे. त्यातही तुमचं जे मुंबई बंदर आहे, हे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर. आता जे कुठे आहे? तर अ, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ओके. रायगडमध्ये आहे एवढं लक्षात ठेवायचंय आणि मुंबई हे ऑब्व्हियसली मुंबईमध्ये आहे. याशिवाय छोटे-मोठे, छोटे-मोठे पोर्ट्स तयार झालेले. यातील बरेचसे पोर्ट्स जे आहेत, ते फिशिंग पोर्टसाठी फेमस आहेत. ठीक आहे. तर ही आहे बेसिकली बंदरं. आता पुढचा जो भाग आहे, तो म्हणजे खनिजांचा. आता ह्या भागामध्ये काय, की हवामानाचा जर विचार केला, तर ह्या भागामध्ये पश्चिम घाटामुळे प्रतिरोधाचा पाऊस हा भरपूर पडतो. त्यामुळे ह्या भागाची जी सॉइल आहे, त्यामध्ये आयर्न एंड रिच कंटेंट हा खूप जास्त आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला क्रोमाईट, लोह, जिप्सम आणि चिनी माती याशिवाय जो तुमचा सिंधुदुर्गचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मॅंगनीज, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये बॉक्साईट याचं प्रमाण भरपूर बघायला मिळतं. ठीक आहे. आता अगेन याचे 2 भाग पडतात. एक उत्तर कोकण आहे, एक दक्षिण कोकण आहे. उत्तर कोकण म्हणजे रायगड जिल्ह्यापर्यंतचा जो भाग आहे, तो म्हणजे तुमचा उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग. हे 2 भाग जे आहे, हे म्हणजे तुमचे दक्षिण कोकणचे भाग. आता या दोघांचा जर विचार केला, तर दोघांचे हवामान रिलेटेड कंटेंट सुद्धा वेगळे. ठीक आहे. जर तुमचा दक्षिण कोकणाचा भाग बघितला, तर तिथे या भागामध्ये तुम्हाला जांभी मृदा जी आहे ती भरपूर आढळते. कारण ह्या भागामध्ये पाऊसही खूप जास्त होतो. त्या तुलनेने उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, की उत्तर कोकण मधला सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर. ठीक आहे. मुंबई उपनगर जवळ असल्यामुळे काय झालंय, की या जिल्ह्याच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, ते पण इंडस्ट्रियली जर विचार केला गेला, तर खूप ज्याला आपण म्हणू शकतो डेव्हलप झाले. ठीक आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या नॉन ॲग्रीकल्चर म्हणजे नॉन ॲग्रीकल्चरल नाही म्हणता येणार त्याला, परंतु ॲग्रीकल्चर इथं फार असं डेव्हलप झालेलं तुम्हाला बघायला मिळत नाही. ठीक आहे. इव्हन फिशिंगच्या बाबतीमध्येही फिशिंगपेक्षा ह्या भागामध्ये इंडस्ट्रीज फार अशा एक्सपांड झालेल्या तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर ह्या भागामध्ये महत्त्वाचे पोर्ट्स आहेत. त्यामुळे पोर्ट्स रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज असतात लाइक वेअरहाऊसची निर्मिती किंवा मग कंटेनर्सची निर्मिती किंवा स्टोरेज फॅसिलिटी ह्या सगळ्या तुम्हाला या जिल्ह्यांच्या आसपास तयार झालेल्या दिसतात. ठीक आहे. त्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही दक्षिण कोकण म्हटला, तर हा भाग तसा शांतताप्रिय. ठीक आहे. या भागामध्ये शेती, मासेमारी या गोष्टी बऱ्यापैकी तयार झालेल्या दिसतात. या बेसिकली या गोष्टींवर इथली इकॉनॉमी डिपेंडंट आहे. ठीक आहे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची, की ह्या 2 जिल्ह्यातील बरीचशी लोकं जी आहेत, ही उत्तर कोकणामध्ये जॉबला आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये जी पॉप्युलेशन आहे, ती पॉप्युलेशन पण बऱ्यापैकी तुम्हाला कमी झालेली दिसून येते. ठीक आहे. तर अगेन जंगल ह्या भागामध्ये भरपूर जास्त आहे आणि ज्याला आपण ह्युमन इन्व्हेजन म्हणायला लागतो किंवा मानवी हस्तक्षेप म्हणायला लागतो. ते ह्या भागामध्ये तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी व्हर्जिन असे व्हेजिटेशन्स तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. तर आता पश्चिम किनारपट्टी, आता किनारपट्टीचा पण आपण 2 भागामध्ये डिव्हिजन करतो. आपण विभागानुसार 2 विभाग पाडले. ठीक आहे. किनारपट्टीचे आपण 2 डिव्हिजन करतो. समुद्र किनाऱ्याला लागून जो पार्ट आहे, जसं मी सांगितलं होतं, त्याला आपण खलाटी म्हणतो. खोलवट भाग म्हणजे खलाटी, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हा जो खलाटीवाला भाग आहे, या भागामध्ये तुम्हाला नारळ व सुपारीसारख्या बागा ज्या आहेत, या भरपूर बघायला मिळतात. त्यानंतर जो उंचावलेला भाग आहे, जो वळलेला भाग आहे, त्याला आपण वलाटी म्हणतो.
बलाटी म्हणजे काय? बेसिकली जिथं सह्याद्री खाली जमिनीला लागतो, तो भाग जो आहे त्याला आपण बलाटी म्हणतो. आता ह्या भागामध्ये मोस्टली तुम्हाला हॉर्टिकल्चरचं डेव्हलपमेंट भरपूर झालेलं दिसतं. याशिवाय ह्या भागामध्ये तुम्हाला भाताचं पीकही भरपूर घेतलं जातं. आता हा भाग म्हणजे उताराचा असल्यामुळे काय होतं, की ह्या भागामध्ये इंडस्ट्रीला ग्रो करण्यासारखा फारसा स्कोप नाहीये. त्यामुळे हा भाग औद्योगिक अ, औद्योगिकदृष्ट्या थोडासा मागासलेला समजला जातो. ठीक आहे? तर हा आहे बेसिकली तुमचा कोकण हा प्रादेशिक विभाग. त्यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे उंचवट्याचा विभाग. आता उंचवट्याचा विभाग म्हणजे काय? तर बेसिकली जिथं तुम्हाला डोंगर रांगा बघायला मिळतात तो विभाग. ठीक आहे? आता जर तुम्ही ओपन केलं, तर तुम्हाला दिसेल, की महाराष्ट्रामध्ये उंचवट्याचा जो विभाग आहे, तो साधारण लेट मी जस्ट ड्रॉ हा तुमचा महाराष्ट्र आहे. ठीक आहे. ही कोकण किनारपट्टी इथून वर जातो. देन इथून इथपर्यंत हा तुमचा गडचिरोली आणि इकडून खाली उतरतो. ठीक आहे. तर इथं आपण दक्षिण उत्तर जर विचार केला, तर तुम्हाला ह्या भागामध्ये सह्याद्री पर्वत हा उंचवटा बघायला मिळतो. ठीक आहे. यालाच 90 डिग्रीला उत्तरेकडे तुम्हाला सातपुडा पर्वत बघायला मिळतो. उत्तरेकडे. ठीक आहे. त्यानंतर त्यालाच खाली या भागामध्ये तुम्हाला सातमाळा व अजिंठा रांगा या बघायला मिळतात. जर मॅप तुम्ही ओपन केला असेल, तर तुम्ही अगदी उत्तरेकडे बघू शकता. तर इथं आहे तुमचा सातपुडा रांग. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याच दक्षिणेला तुम्हाला सातमाळा व अजिंठा अशा 2 एक्सटेन्शन्स बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर खाली जर बघितलं, तर ह्या भागामध्ये तुम्हाला हरिश्चंद्र व बालाघाटची रांग बघायला मिळते आणि त्यानंतर ह्या भागामध्ये शंभू महादेव ही डोंगर रांग बघायला मिळते. याशिवाय पूर्वेकडचा जर भाग बघितला, तर पूर्वेकडील भागामध्ये छोट्या-छोट्या टेकड्या तयार झालेल्या दिसतात. ठीक आहे. तर हे भाग आहे बेसिकली तुमचे उंचवट्याचे प्रदेश. ठीक आहे. तर बेसिकली आपण काय-काय बघितलं, तर हा आहे तुमचा सातपुडा. लेट मी जस्ट चेंज माय कलर. ओके. हा आहे तुमचा सातपुडा. ठीक आहे. हा आहे सातमाळा आणि अजंठा. त्यानंतर आहे ते म्हणजे ओके. दिस इज युअर हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. आणि हा वाला पार्ट म्हणजे शंभू महादेवची डोंगररांग. ठीक आहे. आता हे जे उंचवट्याचे प्रदेश आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे तो म्हणजे सह्याद्री. ठीक आहे. तर बेसिकली यांना आपण सह्याद्रीचं एक्सटेन्शन असं म्हणू शकतो. आणि हे बघा, इथे तुम्हाला 90 डिग्री दिसतं आणि हा कोन कमी, 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 कमी होत जातो. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, की बेसिकली या सर्व नद्या हा सर्व जो भाग आहे, या भागांच्या दरम्यातून नद्यांमुळे खोरी तयार झालेली आहे. ठीक आहे. म्हणून हे जे भाग आहे, हे बेसिकली जलविभाजकाचं काम करतं. ठीक आहे. जलविभाजक म्हणजे काय? तर बेसिकली एक उंचवटा असतो. या उंचवट्याच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला 2 वेगळ्या प्रकारच्या नदी प्रणाली तयार झालेल्या दिसतात. ठीक आहे. यातून काय तयार होतं? तर बेसिकली यातून तुम्हाला अ, यातून तुम्हाला नद्यांची खोरे या दरम्यान तयार झालेले दिसतात. ठीक आहे. आता जर सगळ्यात पहिलं आपण बघितलं, तर हा सातपुडा आहे आणि सातमाळा याच्या दरम्यान तुम्हाला तापी नदीचं खोरं तयार झालेलं दिसतं. ओके. तापी पूर्ण हे खोरं बघायला मिळणार. त्यानंतर सातमाळा आणि अजंठा आणि इथं आहे तो म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट याच्या दरम्यान तुम्हाला गोदावरी या नदीचं खोरं तयार झालेलं दिसतं. त्यानंतर आहे तो म्हणजे हरिश्चंद्र आणि शंभू महादेव हा डोंगर. या ठिकाणी तुम्हाला भीमा नदीचं खोरं तयार झालेलं दिसतं आणि ह्या भागामध्ये म्हणजे इट्स लाइक की शंभू महादेव आणि सह्याद्री याच्या दरम्यान तुम्हाला कृष्णा नदीचं खोरं तयार झालेलं दिसतं. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. या सिक्वेन्सवर क्वेशन्स येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे काय? तर कोणत्या 2 रांगांमध्ये कोणती नदी वाहते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. आता जर पश्चिम घाटाचा विचार केला, तर पश्चिम घाट हा बेसिकली उत्तर-दक्षिण पसरलेला आहे. ठीक आहे. हा प्राचीन असा घाट आहे किंवा प्राचीन असा डोंगर आहे. ओके. बेसिकली हा जो आहे हा फॉल्ट माउंटेन मानला जातो.
ठीक आहे. काय झालं, फिशर मुव्हमेंटमुळे काय झालं, की ह्या भागाला उंचवटा आला आणि या उंचवट्यानंतर खाली लावा हा फिशर पद्धतीने वाहत वाहत गेला आणि लांब लांब पर्यंत पसरला, ज्यातून तुमचा पठारी भाग तयार झालेला होता. ठीक आहे. आता हा अविशिष्ट पर्वत आहे, म्हणजे काय रेसिड्युअल पर्वत आहे, म्हणजे काय एका फॉल्ट मधून तयार झालेला आहे. आणि त्यानंतर काय झालं, वेदरिंग प्रोसेसमुळे किंवा वेदरिंग म्हणजे विदारण प्रक्रियेमुळे हा भाग उंचवट्याच्या ठिकाणी, म्हणजे काय, तर बेसिकली जेव्हा कोणताही डोंगर फ्रेश असतो किंवा कोणताही भूभाग नवीन असतो, तेव्हा त्या नवीन भूभागाचं जे चित्र असतं ते तुम्हाला असं टोकदार बघायला मिळतं किंवा रूप जे आहे ते तुम्हाला असं टोकदार बघायला मिळेल. परंतु जसजसा तो भूभाग जुना होत जातो, तसं काय होतं, की तो ह्या पद्धतीने तयार व्हायला लागतो. म्हणजे काय, तर तुम्हाला वरच्या भागामध्ये फ्लॅट असा सरफेस बघायला मिळेल. ठीक आहे. मग जर तुम्ही कधी इफ यू गेट अ चान्स, जर तुम्ही कसारा घाट वगैरे बघितला, तर कसारा घाटमध्ये जे काही ते डोंगर तुम्हाला बघायला मिळतील, त्या डोंगरचा जो वरचा भाग आहे तुम्हाला असं सपाट बघायला मिळतो. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, की अवशिष्ट डोंगर. ठीक आहे. तर हा जो डोंगर आहे, हा अविशिष्ट स्वरूपाचा डोंगर आहे. बिकॉज हा अति प्राचीन असा डोंगर आहे आणि याची निर्मिती साधारण जेव्हा भारत हा गोंडवाना लँडचा पार्ट होता तेव्हा झालेली असू शकते. ठीक आहे. आता याशिवाय काय झालेलं आहे, की अगेन महाराष्ट्रामध्ये भरपूर असे उंचवटे तयार झालेले आहे. या उंचवट्याचा विचारही आपण उंचवट्याच्या प्रदेशांमध्ये करतो. ठीक आहे. आता आपण यांना आणखीन डिटेलमध्ये बघू. ओके. तर पश्चिम घाटाचा विस्तार हा कुठून सुरू होतो? तर तापीपासून, ओके. ते बेसिकली खाली जर म्हणायला गेलं, तर खाली निलगिरीपर्यंत. निलगिरीनंतर अण्णामलाई नावाची एक छोटीशी डोंगर रांग सुरू होते. ही डोंगर रांग पुढे जाऊन तमिळनाडपर्यंत जाते आणि साधारण कन्याकुमारी भागामध्ये तुम्हाला पश्चिम घाटाचं अस्तित्व एक्सटेन्शन म्हणून बघायला मिळतं. ओके. पश्चिम घाट लिटरली जर म्हणायला गेलं तर निलगिरीला संपतो. परंतु पश्चिम घाटाची एक्सटेन्शन मानलं जातं ते म्हणजे अण्णामलाई हिल रेंज, ही तुम्हाला कन्याकुमारी इथं संपलेली दिसते. ठीक आहे. पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री बोलतो. ठीक आहे. पश्चिम घाटाची एकूण लांबी जर विचार केली गेली तर ती 1600 किलोमीटर इतकी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये याची व्याप्ती जी आहे ही साधारण 640 इतकी आहे. ठीक आहे. अगेन पश्चिम घाटाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, की हाईट वाईज जर विचार केला गेला तर पश्चिम घाट हा उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे वाढत वाढत जातो, उंच उंच होत जातो. ठीक आहे. तर हा आहे तुमचा पश्चिम घाट. आता पश्चिम घाटामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? एक म्हणजे पश्चिम घाटाची उंची. साधारण आपण सह्याद्रीची उंचीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ॲव्हरेज हा 900 मीटर इतका बघायला मिळतो. ठीक आहे. ॲज आय सेड की उत्तरेकडील ओके. उत्तरेकडे याची हाईट जी आहे ती कमी आहे. जसं-जसं तुम्ही दक्षिणेला जाता, तसतशी याची हाईट जी आहे ही वाढत जाणार आहे. त्यानंतर बेसिकली सह्याद्रीच्या उठावाची वैशिष्ट्य काय? ॲज आय सेड की हा रेसिड्युअल पर्वत आहे. रेसिड्युअल असल्यामुळे काय झालं, की वरचा भाग जो आहे हा भरपूर झिजलेला आहे. त्यामुळे तुम्हाला असं फ्लॅट टॉप बघायला मिळतात. ठीक आहे. ज्याला आपण टेबल टॉप पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर यू कॅन सी वरचा भाग हा तुम्हाला असा सपाट तयार झालेला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर अधेमध्ये असे भरपूर असे तुम्हाला ज्याला आपण म्हणू शकतो, की अशा उभट अशा सुळ्यांची निर्मिती झालेली आहे. ओके. अशा ह्या पद्धतीचे. ठीक आहे. हे सुळे म्हणजे बेसिकली जर कोणी मांगीतुंगी वगैरे भागात गेलेलं असेल जस्ट ट्रेकिंग म्हणून ट्रेकसाठी तर तुम्हाला मांगीतुंगी ह्या पद्धतीचा सुळ्याचा प्रकार आहे. ठीक आहे. तर अशा सुळ्यांची निर्मिती तुम्हाला बघू शकते. त्यानंतर या घाटातून असे छोटे-छोटे पास व्हायला अशा खिंडी तयार झालेल्या आहेत. ओके. या खिंडींनाच आपण घाट उद्देशून बोलतो. ठीक आहे. आता हे घाटही महत्वाचे आहे, खिंडीही महत्वाच्या आहे. परंतु महत्वाची शिखरं कोणती ही आधी आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर ह्या भागामधील सर्व जी शिखरं आहेत ही साधारण 1400 मीटरपेक्षा उंच आहे. ठीक आहे. आता यातील सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. ठीक आहे. कळसुबाईची हाईट ही 1646 मीटर इतकी आहे. कळसुबाईच्या नंतर बेसिकली नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला साल्हेर हा शिखर बघायला मिळतो. ठीक आहे. कळसुबाई नगर जिल्ह्यात आहे.
ठीक आहे. कळसुबाई तुम्हाला नगर जिल्ह्यात म्हणजे जर लिटरली अस्तित्वाचा विचार केला तर कळसुबाई तुम्हाला नगर जिल्ह्यात बघायला मिळतं. तर साल्हेर हे तुम्हाला प्रॉपर नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याची हाईट साधारण 1567 मीटर इतकी आहे. त्यानंतर महाबळेश्वर थर्ड रँकिंगचं उंच शिखर आहे. ठीक आहे. याशिवाय तुम्हाला ब्रह्मगिरी, सप्तशृंगी हेही उंच गड बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया खिंडी. खिंडी म्हणजे बेसिकली घाट. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये तसे भरपूर घाट आहेत. महत्त्वाचे घाट कोणते हे तुम्हाला माहित पाहिजे. आता यातील सर्वात महत्त्वाचा घाट म्हणजे थळघाट. ठीक आहे. आता थळघाट जो आहे हा सह्याद्रीच्या उत्तर भागात नाशिक जिल्ह्याच्या वायव्येला आहे. ठीक आहे. मुंबई, भुसावळ, नागपूर हा जो लोहमार्ग आहे हा तुम्हाला या थळघाटातून जाताना दिसतो. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा घाट म्हणजे कसारा घाट. हा कसारा घाट जो आहे हा थळ घाटाला पॅरलल आहे. ठीक आहे. मुंबई नाशिक हायवे जो आहे हा तुमच्या कसारा घाटातून जातो. ठीक आहे. त्यानंतरचा महत्वाचा आहे तो म्हणजे बोरघाट. बोरघाट तुम्हाला मुंबई पुणे या दरम्यान बघायला दिसतो. ठीक आहे. एक्सप्रेसवे वगैरे जो आहे किंवा तुमचा जो ट्रेन रूट आहे तो तुम्हाला या भागातून गेलेला दिसतो. त्यानंतर आहे तो म्हणजे पसरणी घाट. हा वाई व पाचगणी या दरम्यान आहे. वरंधा घाट पुणे महाड रस्त्यावर आहे. कुंभार्ली घाट हा कराड, पाटण, चिपळूण या भागातून गेलेला आहे. करूळ घाट कोल्हापूर, गगनबावडा, राजापूर मार्ग यातून गेलेला आहे. त्यानंतर आहे अंबा घाट. हा महत्वाचा आहे. अंबा घाट कोल्हापूर, रत्नागिरी यांना कनेक्ट करतो आणि फोंडा घाट हा बेसिकली सावंतवाडी मार्गे गोव्याला जायचा रस्ता आहे. ठीक आहे. हा कोल्हापूर सावंतवाडी कनेक्टेड आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली महत्वाचे घाट. याशिवाय आणखीन छोटे मोठे घाट आहे, परंतु एक्झाम ओरिएंटेड हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. थंड हवेची ठिकाणं. आता ह्या घाटामध्ये भरपूर अशी थंड हवेची ठिकाणं तयार झालेली आहे. यातील महत्वाची ठिकाणं म्हणजे काय? तर महाबळेश्वर, पाचगणी आणि आंबोली. ओके. आंबोली आणि महाबळेश्वर या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त पाऊस बघायला मिळतो. ठीक आहे. त्यातही आंबोली इथं तुम्हाला राज्यातील सर्वात जास्त पावसाचं प्रमाण बघायला मिळतं. पर्जन्यमान त्या भागामध्ये सर्वात जास्त आहे. या भागामध्ये तुम्हाला भरपूर असे धबधबे वगैरे पण बघायला मिळतात पावसाळ्यात ऑब्व्हियसली. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली नेचरहूड असल्यामुळे हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर फेमस आहे. आंबोली घाटामध्ये तुम्हाला ब्लॅक पॅन्थर दिसला होता. साधारण 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ठीक आहे. तर हा भाग बेसिकली अगेन एक गोष्ट लक्षात घ्या. सह्याद्रीचा जर विचार केला ना तर सह्याद्री हा जंगल किंवा वनांच्या बाबतीमध्ये खूप संपन्न आहे. कारण सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे किंवा पश्चिमेकडील जो भाग आहे हा पश्चिमेकडील भाग म्हणजे हा बेसिकली सदाहरित वनांचा आणि पूर्वेकडील भाग किंवा घाटावरचा जो भाग आहे हा भाग म्हणजे पानझडी वनांचा आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला भरपूर अशी घनदाट जंगल बघायला मिळतात. ठीक आहे. काही लोकवस्त्या सोडल्या किंवा काही लोकेशन सोडले तर हा भाग आजही वनांनी व्याप्त आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली थंड हवेची ठिकाणं. आता अगेन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सह्याद्रीमध्ये उंच उंच प्रदेश असल्यामुळे ह्या भागामध्ये खूप मोठे मोठे किल्ले तयार झालेले आहेत. ओके. यातील महत्वाचे किल्ले कोणते? तर बेसिकली रायगड, विशालगड, प्रतापगड, पन्हाळागड आणि सिंहगड हे तुम्हाला डोंगर माथ्यांवर तयार झालेले किल्ले बघायला मिळतात. ठीक आहे. ऍज वी सेड की हा भाग म्हणजे तुमचा वॉटर डिव्हिजन आहे. ठीक आहे. वॉटर डिवाइड करतो. ठीक आहे. या भागामध्ये बेसिकली भीमा, गोदावरी, कृष्णा आणि कोयना या नद्या तयार होतात आणि ज्या पश्चिमेकडील भागामध्ये ज्या खाड्या वाहतात त्या खाड्यांची निर्मिती ही तुम्हाला याच घाटामध्ये किंवा पश्चिम घाटामध्ये तयार झालेली दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर सह्याद्रीची पूर्वकडील शाखा. पूर्वेकडील शाखा म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचे की बेसिकली जे आपण एक्सटेन्शन बघितलं ते एक्सटेन्शन. ठीक आहे. यातील सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे सातमाळा आणि अजिंठा एक्सटेन्शन. आता अगेन ही सातमाळा तुम्हाला लक्षात ठेवायचं कारण की इथं काय आहे बेसिकली जे टुरिस्ट स्पॉट आहे ते तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. आता यातील किल्ले कोणते महत्वाचे तर औरंगाबाद मधील देवगिरी आणि अजिंठा वेरूळ हे तुम्हाला सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. यामध्ये आणखीन बघण्यासारखं नाहीये. खालचं बघितलं तर दॅट इज युअर जस्ट सेकंड हरिश्चंद्र बाळाघाट. ठीक आहे. आता या भागामध्ये शिवनेरी हा किल्ला तुम्हाला बघायला मिळतो. ठीक आहे.
या डोंगर रांगांमधले जे टुरिस्ट स्पॉट आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या भागामध्ये तुम्हाला शिवनेरी किल्ला बघायला मिळणार आहे. महादेव आणि सॉरी शंभू महादेव जे डोंगर रांगा आहे ते तिथं तुम्हाला अजिंक्यतारा, सज्जनगड, वर्धनगड, वसंतगड, सदाशिवगड आणि मच्छिंद्रगड हे तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. तर हे टुरिस्ट स्पॉट जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण जस्ट वेट. ओके. दक्षिण महाराष्ट्रातील डोंगर रांगाचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये पन्हाळा, ज्योतिबाचा डोंगर आणि चिकोडीचा डोंगर हे जे आहे हे अगेन फेमस आहे. ज्योतिबा बेसिकली रिलिजियस सेंटिमेंटसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आणि याशिवाय पन्हाळागड तर ऑब्व्हियसली हिल स्टेशन आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर महत्वाचं आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील डोंगर रांगा आपण बघूया. ठीक आहे. उत्तर महाराष्ट्र डोंगररांगा विच स्टार्ट फ्रॉम सातपुडा. ठीक आहे. आता सातपुडा म्हणजे काय तर बेसिकली नर्मदेच्या खाली. ओके. ही तुमची नर्मदा आहे. इथे तुमची विंध्या आहे. विंध्याची डोंगर रांग आहे. त्यानंतर नर्मदा पास होते आणि त्यानंतर आहे तुमची सातपुडा. ठीक आहे. आता सातपुडाचं लिटरली मिनिंग म्हणजे सात पुड म्हणजे 7 लेयर्स किंवा 7 पदर असं होतं. ठीक आहे. तर हा सातपुडा जो आहे हा बेसिकली अशा 7 लेयर्सने बनलेला आहे. त्यामुळे याला काय म्हणतो की आपण सातपुडा म्हणतो. हे किती झाले? 3 आणि 3 6 आणि 1 7. ठीक आहे. तर याला आपण सातपुडा म्हणतो. यातील जी सर्वात उंच लेयर आहे ती तोरणमाळचा डोंगर आणि गाविलगडचं डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. अगेन हा फॉल्ट माउंटन आहे म्हणजे काय प्रस्तरभंगातून निर्माण झालेला डोंगर आहे. ज्याला आपण ठोकळ्याचे पर्वत असं म्हणतो. ठीक आहे. अँड अगेन खूप झीज झाल्यामुळे हा रेसिड्युअल पर्वत आहे ज्याला आपण अवशिष्ट पर्वत असं म्हणतो. ठीक आहे. तोरणमाळचा डोंगर जो आहे हा तुमच्या सातपुडाचा पार्ट आहे. ओके. अस्तंबा हे तोरणमाळचं सर्वात उंच शिखर आहे ज्याची हाईट जी आहे ही 1325 मीटर इतकी आहे. ठीक आहे. हा जो भाग आहे हा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि बेसिकली उत्तर महाराष्ट्र इव्हन रादर म्हणायला गेलं सातपुड्यामध्ये हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे गाविलगड व मेळघाटचा डोंगर. ठीक आहे. बेसिकली अमरावती साईडला किंवा सातपुडाचा जो पूर्वेकडील भाग आहे तो म्हणजे तुमचा गाविलगड आणि मेळघाटचा डोंगर. ठीक आहे. बराचसा भाग हा तुमचा अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आहे. हाईट अगेन 1000 मीटरपेक्षा जास्त आहे आणि घनदाट जंगलांनी हा भाग लिटरली डेन्स फॉरेस्टने भरलेला आहे. ठीक आहे. यातील सर्वात उंच जे शिखर जे आहे दॅट इज युअर बैराट जे 1177 मीटर एवढं उंच आहे. ठीक आहे. या भागामध्ये सर्वात फेमस असं टुरिस्ट स्पॉट आहे ते म्हणजे चिखलदरा. चिखलदऱ्याला नक्की जा, खूप भारी. ठीक आहे. त्यानंतर पूर्वेकडील डोंगर व टेकड्या. आता पूर्वेकडील म्हणजे बेसिकली चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर नागपूर आणि भंडारा या ठिकाणी काय असे छोटे छोटे उंचवट्याचे प्रदेश आहेत. ठीक आहे. यांना आपण बेसिकली टेकड्यांचा प्रदेश म्हणतो. ठीक आहे. आता हे ज्या टेकड्या आहेत ना या इग्नेस आणि मेटामॉर्फिक रॉकने संपन्न आहेत. त्यामुळे या टेकड्यांच्या भागामध्ये भरपूर अशा खाणींची निर्मिती झालेली. ठीक आहे. यातीलही भामरागड, सूरजगड, चांदूरगड, चिरोल, चिमूर, मनसर, अंबागड, हे जे भाग आहे या भागामध्ये तुम्हाला खननाचं काम भरपूर झालेलं दिसतं. ठीक आहे. इथं भरपूर असे ज्याला आपण म्हणतो की खार उद्योगांचा जो विस्तार आहे या भागामध्ये भरपूर झालेला बघायला मिळतो. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जरा जास्तच आहे. ठीक आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा इज कन्सिडर ॲज वन ऑफ द पॉल्युटेड सिटीज इन महाराष्ट्र. ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पठारी प्रदेश. ठीक आहे. आता पठारी प्रदेशचा जर विचार केला गेला तर महाराष्ट्राचा जो टोटल क्षेत्रफळाचा विचार केला तर साधारण याचा 90% भाग हा तुमचा पठारी प्रदेशांनी बनलेला आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा पठारी प्रदेश म्हणजे कसा कन्सिडर करायचा तर जस्ट वेट. हा तुमचा महाराष्ट्र, हा गडचिरोली आणि इथून खाली जातोय आपण. ठीक आहे. तर बेसिकली सह्याद्री आणि सातपुडा
याच्या 90 डिग्री अँगलमध्ये जो उंचवट्याचा प्रदेश तयार झालेला आहे, तो म्हणजे तुमचा बेसिकली पठारी प्रदेश. ठीक आहे. तो पुढे जाऊन गडचिरोलीच्या बॉर्डरवर जाऊन संपतो. ठीक आहे. तर हा आहे तुमचा बेसिकली पठारी प्रदेश. आता पठारी प्रदेशाची जी आडवी लांबी बघितली ती साधारण जर आपण महाराष्ट्राची आडवी लांबी म्हणजे पूर्व पश्चिम लांबी ती साधारण 800 किलोमीटर आहे. पठारी प्रदेशाची जर पूर्व पश्चिम लांबी बघितली तर ती साधारण 750 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे. म्हणजे बघा विचार करा 800 पैकी 750 किलोमीटर तुमची इकडे जातात. ठीक आहे. आणि उत्तर दक्षिण लांबी जर बघितली तर ती 700 किलोमीटर इतकी आहे. अगेन महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी जी आहे ती 700 किलोमीटर आहे. परंतु महाराष्ट्राची किनारपट्टी किती आहे? लक्षात ठेवा मी सांगितलेलं दॅट इज युअर 720 किलोमीटर. ठीक आहे. तर हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. आता महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाचा जर विचार केला तर पठारी भागाची जी उंची आहे ही साधारण तुम्हाला 450 मीटर इतकी दिसून येते. ठीक आहे. अगेन मी तुम्हाला म्हटली की जो स्लोप आहे हा पश्चिमेला जास्त आहे, सॉरी, जो स्लोप आहे हा पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे काय, दिस इज युअर पूर्व आणि दिस इज युअर पश्चिम. पश्चिमेकडील भाग हा थोडा एलिव्हेटेड आहे, उंचावलेला आहे. ठीक आहे. आणि पूर्वेकडे हा स्लोप जो आहे हा स्लोप आहे आणि हा उतार तीव्र तीव्र होत जातो. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला पश्चिम भागामध्ये याची हाईट साधारण 600 मीटर, तेच पूर्व भागामध्ये 300 मीटर इतकी बघायला मिळते. आता या पश्चिम जो पठारी प्रदेश आहे या पठारी प्रदेशाला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. ठीक आहे. म्हणजे काय, तर बेसिकली तिथले जे लोकॅलिटी आहे त्या लोकॅलिटीनुसार हे छोटे छोटे प्रदेश हे ओळखले जातात. लाइक यू हॅव महाराष्ट्राचं पठार, पाचगणीचं पठार, औंधचं पठार, सासवडचं पठार, नगरचं पठार, अशी वेगवेगळी हे पठारांना नावं दिलेली आहे. ठीक आहे. आता पठारांची निर्मिती कशी झाली मी तुम्हाला सांगितलेली आहे. बेसिकली एक फॉल्ट होता, त्या फॉल्ट मधून लावा बाहेर आला आणि उताराच्या दिशेने वाहत गेला. या उताराच्या दिशेने वाहत गेलेल्या भागामध्ये बेसिकली या लावाचं संचयन झालं, ज्यातून या पठाराची निर्मिती झाली आहे. म्हणजे काय, यातून दोन गोष्टी सिद्ध होतात की हा जो भाग आहे हा एकतर इग्निस रॉकने किंवा ज्याला अग्निजन्य खडक जे म्हणतात या रॉक्सने समृद्ध आहे. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या आतल्या भागामध्ये लावा रिलेटेड ऍक्टिव्हिटीज किंवा मॅग्मा ऍक्टिव्हिटीज या भरपूर चालतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथं इंट्रुसिव्ह किंवा अंतर्जन्य अग्निजन्य खडकही भरपूर बघायला मिळतात आणि बहिर्निर्मित अग्निजन्य खडकही बघायला मिळतात. यातील बहिर्निर्मित अग्निजन्य खडक म्हणजे बेसाल्ट. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पठाराचा बराचसा भाग हा बेसाल्टने तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि त्या खालोखाल हा भाग तुम्हाला ग्रनाइटने तयार झालेला दिसतो. आता ग्रनाइट हा अंतर्गत अग्निजन्य खडक आहे, म्हणजे का आतल्यात थंड होऊन तो खडक बनतो. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की जर ग्रनाइटने तयार झालेला असेल तर बेसिकली हा ग्रनाइट वर कसा आला? झीज होऊन होऊन बेसिकली जिथं लावाचा संचय कमी झालेला आहे किंवा ग्रनाइटचा संचय बेसाल्टचा संचय कमी झालेला आहे, तो भाग झीज होऊन होऊन बेसिकली खालचा ग्रनाइट हा वर आलेला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर हा भाग जो आहे हा अगेन खूप झीज झाल्यामुळे काय होतं की नद्या आहेत भरपूर. ओके. नद्या आहेत किंवा अगेन हा रिजन जो आहे बऱ्यापैकी ड्राय आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की ह्या भागामध्ये वेदरिंग ऍक्टिव्हिटी की ज्याला विदारण आणि क्षरण म्हणजे खडकाची झीज होणे या ऍक्टिव्हिटीज भरपूर होतात. त्यामुळे या भागामध्ये तुम्हाला ब्लॅक सॉइल, ज्याला आपण काळी मृदा असं म्हणतो, ही काळी मृदा भरपूर प्रमाणात मिळते, जिला आपण रेगूर असंही म्हणतो. ही मृदा बेसिकली कोणत्याही पिकासाठी फार उत्कृष्ट समजली जाते. त्यातही कापूस या पिकासाठी सर्वोत्कृष्ट समजले जाते. त्यामुळे या भागामध्ये कापसाचं भरभरून उत्पादन घेतलं जातं. या मृदेला यामुळे आपण बेसिकली कापसाची काळी मृदा असं म्हणतो. ठीक आहे. आता ऍज वी सेड की हा भाग अग्निजन्य खडकाने बनलेला आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये पूर्ण भारतामध्ये लक्षात घ्या, पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त खनिजांचं प्रमाण जे आहे हे पठारी भागामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. आणि यातही सर्वात जास्त कोणत्या भागामध्ये बघायला मिळतं मी सांगितलं होतं, ते म्हणजे मध्य उंचवट्याचा प्रदेश आहे तो. ठीक आहे. कारण की मध्य उंचवट्याचा प्रदेश जो आहे म्हणजे बेसिकली एमपी, ओडिशा, झारखंड, छत्तीसगडवाला जो पार्ट आहे तो. ठीक आहे. कारण की हा भाग बेसिकली रूपांतरित आणि अग्निजन्य खडकाने बनलेला आहे. ठीक आहे. त्या खालोखाल बेसिकली तुमचं दख्खनच्या पठाराचा भाग आहे. त्या भागामध्ये तुम्हाला बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाईट, मॅंगनीज, जिप्सम, ऍबेस्टॉस, दगडी कोळसा, लोह इत्यादी खनिजे बघायला मिळतात. ठीक आहे.
आता हे झालं बेसिकली महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग, ज्याला आपण थोडक्यात प्राकृतिक विभाग म्हणूया. ठीक आहे. आता या पुस्तकामध्ये तुम्हाला छोटे छोटे चार्ट्स बनवून दिलेले आहेत. या चार्ट्स मध्ये तुम्हाला बेसिकली आपण जे मायन्यूट डिटेल्स मिस केलेल्या असतील या डिटेल्स तुम्हाला ह्यामध्ये एक्सप्लेन होतील. त्यामुळे हे बुक नक्की घ्या आणि या बुक मधून हे चार्ट्स रटून घ्या आणि यातील जे महत्वाचे डेस्टिनेशन्स आहे हे डेस्टिनेशन ऍटलस वर मार्क करा, ज्यामुळे तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. यानंतरचा भाग जो आपण बघणार आहोत तो म्हणजे भारतातील महाराष्ट्रातील नदी प्रणाली. ठीक आहे. आता नदी प्रणाली सुरू करण्याआधी महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला की दक्षिण भारतामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये ज्या सर्व कोणत्या महत्वाच्या नद्या तुम्हाला बघायला मिळतात त्यापैकी बऱ्याचशा नद्यांचा उगम आणि प्रवास हा महाराष्ट्रातून होतो. त्यामुळे लक्षात ठेवा की ह्या भागामध्ये नदींच्या खूप सुंदर असे खोऱ्यांची निर्मिती झालेली आहे. मग या खोऱ्यांचा विचार आता आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. आता नद्यांचा विचार केला असता महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या? बेसिकली एक आहे तापी, ठीक आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे, भीमा आहे. बेसिकली भीमा कृष्णेची उपनदी आहे, परंतु महाराष्ट्रात ती सेपरेट वाहते त्यामुळे आपण तिला वेगवेगळ्या कन्सिडर करतो. ठीक आहे. तर ह्या बेसिकली तुमच्या महत्वाच्या नद्या. ठीक आहे. याशिवाय आणखी छोट्या मोठ्या नद्या आहेत. ठीक आहे. आपल्याला फोकस करायचं आहे या 4 नद्यांवर. बुक मध्ये तुम्हाला सौदी सरांनी सगळ्या नद्यांचा विस्तृत असा आढावा दिलेला आहे, बट बिकॉज ऑफ टाइम कन्स्ट्रेंट आपण महत्वाच्या नद्यांचा विचार करणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की नदी प्रणाली किंवा जल प्रणाली बघत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नद्यांच्या बाबतीमध्ये काही टर्म्स लक्षात ठेवावे लागतील. पहिली टर्म म्हणजे उपनदी काय असते. तर एका मुख्य नदीला जेव्हा एक दुसरी जाऊन छोटी नदी येऊन मिळते त्या छोट्या नदीला आपण उपनदी असं म्हणतो. ठीक आहे. मग आता सपोज ही तुमची मुख्य नदी आहे. या ए ला आणखीन अशा छोट्या मोठ्या नद्या येऊन मिळतात. ठीक आहे. यातून काय तयार होते? बेसिकली तुमची नदी प्रणाली तयार होते. आता नदी प्रणाली म्हणजे काय? तर बेसिकली इथून म्हणजे काय? नदी, तिची उपनदी, या उपनदीला मिळणारे जे पाण्याचे स्रोत आहे या सर्वांचा जर एकत्रितरित्या विचार केला तर यातून तयार होते तुमच्या नदीचे खोरे. ठीक आहे. तर उपनदी काय हे कळलं, नदीचे खोरे काय असतात ते कळलं. तिसरी महत्वाची टर्म म्हणजे वितरिका. आता नदी जेव्हा लास्ट स्टेजला पोहोचते किंवा शेवटच्या कोर्समध्ये पोहोचते तेव्हा कोर्समध्ये काय होतं, या कोर्समध्ये नदीमध्ये भरपूर गाळाचा समावेश झालेला असतो. ठीक आहे. यामुळे काय होतं की नदी आपल्या प्रवाहातच गाळाचं संचयन करायला लागते, कारण बेसिकली नदीचा जो प्रवाह असतो तो स्लो झालेला असतो. ठीक आहे. आणि नदीच्या मार्गातच काय झालं, गाळाचं संचयन झाल्यामुळे नदीचा प्रवाह हा विभागला जातो, ज्यातून वितरिका, ज्याला आपण डिस्ट्रीब्युटरीज म्हणतो, या डिस्ट्रीब्युटरीज तयार होतात. जर सगळ्या महत्वाच्या नद्या बघितल्या तर या नद्यांचे पुढे जाऊन विभाग झालेले आहेत, ज्यातून इव्हन गोदावरीचे झालेले आहे, गंगेचे झालेले आहे. ठीक आहे. तर बेसिकली हे जे विभाग पडतात किंवा विभागून जातात या नद्या, यांना आपण वितरिका असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर चौथी टर्म महत्वाची ती म्हणजे जलविभाजक. जलविभाजक ऍज अ सेड की बेसिकली जो उंचवट्याचा प्रदेश असतो, ज्या उंचवट्याच्या प्रदेशापासून उंचवट्याच्या दोन्ही दिशांना वेगवेगळ्या नदी प्रणालींची निर्मिती होते, त्यांना आपण जलविभाजक असं म्हणतो. ठीक आहे. एकदम सोप्या टर्म आहे, लहानपणी पण आपण केलेल्या, बट बरेच वर्षाचा भूगोल केला नसेल तर तुम्हाला समजावे म्हणून मी सांगत आहे. ठीक आहे. आता पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला गेला तर महाराष्ट्र, नॉट ओन्ली महाराष्ट्र, परंतु पठारी भागामधील ज्या नद्यांचा विचार केला तर ह्या नद्या ज्या आहेत या वर्षभर वाहणाऱ्या नद्या नाहीये. ठीक आहे. या नद्यांना वर्षभर भरपूर पाणी नसतं. ठीक आहे. त्यामुळे या नद्या वर्षातील काही पिरियड भरभरून वाहतात, अदरवाईज लहान मोठ्या ओढ्यांच्या स्वरूपामध्ये वाहतात. ठीक आहे. त्यातही आपण या नद्यांचं 2 डिव्हिजन केलं तर एक पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या असं करतो. ठीक आहे. यातीलही ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत या टोटली तुम्हाला म्हणू शकतो की हंगामी स्वरूपाच्या नद्या. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की या नदी फार असा काळाचा संचय करत. याचं कारण असं आहे की
की पहिली गोष्टी ॲज अ सेड की या नद्या हंगामी नद्या आहेत. म्हणजे काय, तर बेसिकली या नद्यांना भरभरून पाणी कधी असतं? पावसाळ्यामध्ये म्हणू शकतो. ठीक आहे. तर पावसाळ्यामध्ये भरभरून पाणी असतं. अदरवाईज या नद्या स्ट्रीममध्ये वाहतात. ठीक आहे. त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या नद्या कुठून वाहत आहात? तर बेसिकली जे बेसॉल्ट या इग्नेस खडकाने बनलेला जो पठारी प्रदेश आहे, तिथून वाहत आहे. आता इग्नेस खडक हा प्रायमरी रॉक आहे आणि सगळ्यात कठीण दगड समजला जातो. ठीक आहे. त्यामुळे या भागाची झीज व्हायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे या भागामध्ये या नद्या गाळाचा संचय उत्तरेकडील नद्यांच्या तुलनेमध्ये कमी करतात. ठीक आहे. तर एवढा भाग तुम्ही फक्त लक्षात ठेवा. पुढच्या गोष्टी अगदी सोप्या आहे. आपल्याला फार अगदी लक्षात ठेवणं बरेचसे डेस्टिनेशन तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवायचे. ओके. तर आता आपण सुरू करूया. बेसिकली आपल्याला पहिली गोष्ट बघावी लागेल, तर जलप्रणालीवर कोणकोणते घटक हे बेसिकली अफेक्ट करतात. ठीक आहे. यातली सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे भूपृष्ठ रचना. म्हणजे काय? नदी कोणत्या भागात वाहत जाणार आहे, यासाठी महत्वाचा असतो तो म्हणजे नदीचा उतार. ठीक आहे. त्यानंतर पठारी भागात जात असेल तर ती कोणत्या फेजमध्ये वाहणार आहे, या सर्व गोष्टींचा अगेन ती कोणत्या खडकावरून वाहते आहे, कोणत्या उतारावरून वाहते, या सर्व गोष्टी या जलप्रणालीवर काम करतात. त्यानंतर जमिनीचा प्रकार कसा आहे? जमीन समजा कठीण असेल तर ती झीज व्हायला जास्त वेळ लागते. जमीन समजा मृदू खडकाने बनली असेल म्हणजे जलजन्य खडकाने बनलेली असेल तर तिची झीज लवकर होते. त्यामुळे नदीमध्ये किती गाळ राहणार आहे ते बेसिकली तुमच्या जमिनीच्या प्रकारावर डिपेंड करतं. तिसरे महत्वाचे म्हणजे हवामान. हवामान हा फार मोठा फॅक्टर आहे बिकॉज आपल्याकडील नद्यांमध्ये सर्वात जास्त पाण्याचा प्रवाह हा मान्सून मध्येच वाहतो. त्यामुळे हवामान अगेन तुम्ही जर खूप असं कमी पावसाच्या प्रदेशात राहत असाल तर बेसिकली तिथल्या नद्यांनाही कमीच पाणी राहणार. परंतु भरपूर पावसाच्या प्रदेशात राहणार असाल तर त्या भागातील नद्यांना भरपूर असं पाणी असतं. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली हे बेसिकली आहेत फॅक्टर जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर विचार करूया. आता बेसिकली नदी प्रणालीचे काही प्रकार असतात. ठीक आहे. आता महाराष्ट्रामधील नदी प्रणाली जी आहे ही बरीचशी तुम्हाला वृक्षाकार स्वरूपाची बघायला मिळते. वृक्षाकार म्हणजे काय? तर वृक्षाचं एक मिनिट. बेसिकली हे जे स्वरूप आहे याला आपण वृक्षाकार स्वरूप म्हणतो. ठीक आहे. समांतर म्हणजे काय? तर बेसिकली ह्या स्वरूपामध्ये नद्या वाहतात. ठीक आहे. आणि त्यानंतरचा जो पॅटर्न आहे जसे तो म्हणजे केंद्रापासून लांब जाणारा. म्हणजे काय? सपोज हे तुमचं सेंटर असेल तर सेंटर पासून लांब लांब जाणार आहे. ठीक आहे. आणि एक आहे ते म्हणजे कसं पण वाहणार. ठीक आहे. तर आता जो पठारी भाग आहे, पठारी भाग किंवा जे छोट्या-मोठ्या डोंगर रांगा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला केंद्रत्यागी किंवा रेडियल ड्रेनेज पॅटर्न ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारच्या जलप्रणाली तयार झालेल्या दिसतात. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तुम्हाला पॅरलल स्वरूपाच्या ज्याला आपण समांतर नदी प्रणाली म्हणतो किंवा जलप्रणाली म्हणतो, या समांतर जलप्रणाली तुम्हाला बघायला मिळतात. आपण आठवतं आपण तो महाराष्ट्राचा मॅप काढला होता आणि मी तुम्हाला सातपुडा, सातमाळा, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटचे डोंगरमधून गेले होते. त्याच्या मधून बरोबर नद्या वाहत होत्या. तर त्या बेसिकली काय पॅरलल नद्या. ठीक आहे. तर या पॅरलल नद्या बेसिकली जलप्रणाली तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारामध्ये समांतर जलप्रणाली बघायला मिळतं. वृक्षाकार जलप्रणाली बेसिकली तुम्हाला लोकल रिव्हर्समध्ये म्हणजे काय नदी आणि त्याच्या उपनद्या जेव्हा एकत्र येतात तिथे तुम्हाला वृक्षाकार जलप्रणाली बऱ्यापैकी बघायला मिळते. परंतु एक सेपरेट जलप्रणालीचा जर विचार केला म्हणजे काय इंडिव्हिज्युअल जलप्रणालींचा जर विचार केला तर तुम्हाला ह्या भागामध्ये समांतर जलप्रणाली बघायला मिळते. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता ही आहे बेसिकली तुमची महाराष्ट्रातील जलप्रणाली. आता याच ड्रॉमध्ये यामध्ये आपण बेसिकली आपण महाराष्ट्राचा विचार करू. ओके. इकडे आहे तुमचे सातपुडा डोंगररांगा. ठीक आहे. इकडे आहे सातमाळा. ओके. इकडे केलेलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडे काय सांगितलं होतं मी? हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर अगदी खाली तुम्हाला हरिश्चंद्रगड
या डोंगररांगा बघायला मिळतात. बघा आता या पॅरलल तुम्हाला कशा बघायला मिळतील, तर हा सातपुड्याच्या वर तुम्हाला नर्मदा नदी दिसते. सातपुड्याच्या खाली आणि सातमाळाच्या वर तुम्हाला तापी दिसते. सातमाळा आणि अ, हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर रांगाच्या दरम्यान तुम्हाला गोदावरी वाहताना दिसते. हरिश्चंद्र व शंभू महादेव या घाटांच्या दरम्यान तुम्हाला भीमा वाहताना दिसते आणि त्यानंतर शंभू महादेव आणि सह्याद्रीच्या दरम्यान तुम्हाला कृष्णा वाहताना दिसते. ठीक आहे, म्हणजे या डोंगर रांगेच्या दरम्यान तुम्हाला ही जलप्रणाली तयार झालेली दिसते. याशिवाय जर पश्चिमेकडील नद्यांचा विचार केला तर पश्चिमेकडील नद्या बेसिकली सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावरून वाहतात. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं की बेसिकली पश्चिमेकडील नद्या सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर वाहतात आणि उतार आल्यानंतर इमिजिएटली काही अंतरावर ते समुद्रात जाऊन मिळतात. ओके, त्यामुळे पश्चिमेकडील भागामध्ये तुम्हाला खाड्यांची निर्मिती जास्त झालेली दिसते. ठीक आहे, आता आपण या नद्यांचा इंडिव्हिज्युअली विचार करणार आहोत. आता इंडिव्हिज्युअली विचार करताना सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे बेसिकली पूर्ववाहिनी नद्यांपासून. ठीक आहे, आता भारताच्या दक्षिणेकडील भागांमध्ये ज्या काही महत्वाच्या नद्या आहेत त्यातील कावेरी जर सोडली तर बाकी सर्व नद्यांचा उगम जो आहे तो महाराष्ट्रात होतो. ठीक आहे, तर त्या नद्या कोणत्या आहेत? गोदावरी, दुसरी म्हणजे कृष्णा, भीमा या नद्यांचा उगम तुम्हाला महाराष्ट्रात झालेला दिसतो. या महत्वाच्या नद्यांचा आपण आढावा ह्या चॅप्टर मध्ये घेतो. ठीक आहे, त्यानंतर बाकीच्याही वैनगंगा आहे, इंद्रावती या छोट्या मोठ्या रिव्हर्स आहे, याही रिव्हर्स आहे, त्यातील फक्त महत्वाचे जे डेस्टिनेशन्स आहे आपण ते बघणार. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया गोदावरी पासून. गोदावरी फक्त महाराष्ट्रातलीच नाही पूर्ण दक्षिण भारतातील महत्वाची एक नदी आहे. ठीक आहे, आता सह्याद्रीचा उगम जो आहे हा त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. ठीक आहे, आणि नंतर मग ती खाली उतरून बेसिकली पुढे जाते. त्यानंतर हिचं एक्सटेन्शन जर म्हणायला गेलं तर सातमाळा अजिंठा ते हरिश्चंद्र बालाघाट याच्या दरम्यान गोदावरी वाहते. म्हणजे या दोन डोंगर रांगांच्या दरम्यान तुम्हाला गोदावरीचं खोरं तयार झालेलं दिसतं. आता ही नदी कोणकोणत्या जिल्ह्यात वाहते हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तर हे जिल्हे रटून घ्या. एक आहे नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, गडचिरोली. ठीक आहे, त्या परभणी, नांदेड आणि पुढे जाऊन ती इथून एक्झिट करत आहे. ठीक आहे, नांदेड मधून ती एक्झिट करते आणि पुढे जाऊन काय होतं की महाराष्ट्राची जी गडचिरोलीची बॉर्डर आहे त्या बॉर्डरने व्हायला लागते. ठीक आहे, तो पार्ट पण आपण घेऊच. ठीक आहे, महाराष्ट्रातील ही सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रामध्ये तिचा विस्तार जो आहे हा 740 किलोमीटर इतका आहे. ठीक आहे, आणि जर गोदावरीची टोटल लांबीचा विचार केला तर 1465 इतका आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये ही सर्वात जास्त वेगने वाहते. ठीक आहे, आता गोदावरीच्या महत्वाच्या उपनद्या कोणत्या? तर बेसिकली उपनद्या आपण दोन बाजूच्या मानतो. एक आहे दक्षिण आणि एक उत्तर, म्हणजे त्याच्या उत्तरेकडनं येत आहेत त्या आणि एक दक्षिणेकडनं जात आहेत त्या. आता यातील महत्वाच्या उपनद्या कोणत्या? तर बेसिकली उपनद्या लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या. ठीक आहे, पहिली महत्वाची नदी पहिली आपण बघूयात उजवीकडनं येणार म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या. ठीक आहे, त्या कोणत्या आहेत? दारणा, मांजरा, प्रवरा, सिंदफणा, तेरणा, मुळा आणि कुंडलिका. डावीकडनं किंवा उत्तरेकडनं येणाऱ्या महत्वाच्या नद्या म्हणजे शिवना, दूधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती आणि कादवा. ठीक आहे, या आहे महाराष्ट्र गोदावरीच्या उपनद्या. आता आपण बघूया या भागामध्ये कोणती महत्वाची टुरिस्ट स्पॉट आहे. ठीक आहे, आता टुरिस्ट स्पॉटचा जर विचार केला तर प्रवरा ही अगेन गोदावरीची एक उपनदी आहे. या प्रवरावर भंडारदारा इथं तुम्हाला रंधा नावाचा धबधबा बघायला मिळतो. ओके, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की कोणत्या नदीचा बेसिकली एकच मिनिट रंधा नावाचा धबधबा आहे. कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदारा इथं. कोणत्या नदीवर आहे? प्रवरा या नदीवर आहे. ठीक आहे, सेकंड प्रवरा या नदीवर आहे
ठीक आहे. आणि प्रवरा कोणाची उपनदी आहे? गोदावरीची उपनदी आहे. ठीक आहे. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बेसिकली संगमनेर आणि नेवासा ही ठिकाणं जी आहे, ही बेसिकली तुम्हाला प्रवरेच्या काठी बसलेली दिसतात. ज्यातील नेवासा हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण तीर्थक्षेत्र आहे. या भागामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ठीक आहे. त्यामुळे हा स्पॉटही लक्षात ठेवायचा तुम्हाला. का लक्षात ठेवायचा? कारण या भागामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती म्हणून. ठीक आहे. तर हा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता आपण पुढे जाऊया. आता सर्वात मोठे नदीचे खोरे तुम्हाला गोदावरीचे बघायला मिळते. ठीक आहे. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची की गोदावरी कोणत्या भागातून वाहते आणि गोदावरीचे खोरे हा दोन्ही भाग वेगळे आहेत. ठीक आहे. गोदावरी मे बी एखाद्या भागातून वाहत नसेल, परंतु त्या ठिकाणी गोदावरीचे खोरे असू शकते, कारण की त्या भागातून गोदावरीला जलपुरवठा करणारी एखादी वाहिनी असतात किंवा नदी असते. ठीक आहे. तर खोरे म्हणजे काय म्हटली होती मी तुम्हाला? उपनद्या आणि त्यांना मिळणारे पाण्याचे स्रोत जे आहे तिथून सुरू होऊन ते मुख्य नदीपर्यंत येणारा जो पार्ट आहे तो तुमच्या खोऱ्यांमध्ये समाविष्ट होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. कळलं का? कारण गोदावरीचे खोरे हे ओडिशाला पण कन्सिडर केलं जातं, कारण ओडिशामधून एक उगम पावणारी नदी तुम्हाला गोदावरीला येऊन देते. ओके. जेव्हा तुम्ही नॅशनल लेवल किंवा भारताचा भूगोल बघता त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येतं. ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अगेन गोदावरीच्या खोऱ्यामध्ये गाळापासून मृदा तयार झालेली आहे. गोदावरीचे खोरे हे सुपीक समजले जाते. बेसिकली ह्या भागामध्ये गहू, कापूस, ज्वारी, ऊस यांचं पीक भरपूर घेतलं जातं. ठीक आहे. आता ह्या खोऱ्यातील महत्वाची धरणं कोणती आहे? आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचंय, भारतातील पहिलं मातीचं धरण म्हणजे गंगापूर, हे गोदावरीवर आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. हे पहिलं मातीचं धरण आहे. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आहे. ठीक आहे. हे फार मोठं धरण आहे आणि या धरणाचा जो रिझर्व्हॉयर आहे, रिझर्व्हॉयर म्हणजे अडवल्यानंतर जे मागे तलाव साचतो, त्या तलावाला आपण नाथसागर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर भंडारदरा धरण, असे छोटे मोठे धरण त्यांच्या उपनद्यांवर बांधले गेलेले आहे. महत्वाचं तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे. या भागामध्ये फार काही खनिज वगैरे बघायला मिळत नाही. त्यातील त्यात उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्हाला थोडीफार चुनखडी सापडते. ठीक आहे. वीज निर्मिती. ठीक आहे. वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये नाशिक जिल्ह्यात एकलहरा, बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. त्यानंतर वैतरणा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, पैठण, हिंगोली आणि येलदरी इथं तुम्हाला जलविद्युत केंद्रे बघायला मिळतात. ठीक आहे. एकलहरा हे जलविद्युत केंद्र नाहीये, इट्स अ थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. तर औष्णिक वीज केंद्र आहे. ठीक आहे. तर एकलहरा कधीही लक्षात घ्या, गोदावरीचं जरी बॅकवॉटर तिथपर्यंत गेलेलं असलं तरी ते थर्मल प्लांट आहे. ठीक आहे. आता खोऱ्यातील शहरे कोणती? तर नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड हे तुमचे खोऱ्यातील शहर आहेत. काठावरील शहरं कोणती? तर नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव, नांदेड ही तुमची काठावरील शहर आहेत. आता आपल्याकडे काय माहिती का, जिथं नद्या असतात ना त्या नद्यांच्या आसपास तुम्हाला धार्मिक क्षेत्र दिसतातच दिसतात. ठीक आहे. इट्स की नद्यांना आपण देवदेवता बनवून टाकतो. त्यामुळे ह्या भागामध्ये ही अगेन महत्वाची नदी आहे. कुंभमेळा बनतो गोदावरीच्या काठी, त्यामुळे भरपूर असे धार्मिक स्थळ तयार झालेले फ्रॉम बिगिनिंग ते अगदी एंड पर्यंत. म्हणजे इट्स लाईक की जेव्हा गोदावरी बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते तिथपर्यंत तुम्हाला प्रत्येक पॅच मध्ये धार्मिक क्षेत्र तयार झालेले दिसतात. ओके. इट स्टार्ट फ्रॉम त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण, नांदेड या ठिकाणी तुम्हाला धार्मिक केंद्र तयार झालेली दिसतात. त्यातील नांदेड येथे शीख धर्मियांचं महत्वाचं पवित्र असं धार्मिक केंद्र तयार झालेलं आहे. पैठण इथं एकनाथ महाराजांची समाधी आहे. ठीक आहे. आता संगमावरील लोकेशन. ठीक आहे. आता यातील दोन लोकेशन्स जे आहेत हे महत्वाचे आहे. एक म्हणजे सिरोंचा इथं गोदावरी आणि प्राणहिता एकत्र येतात. ठीक आहे.
तिथून पुढे गोदावरी, हे दोन्ही नद्या गोदावरी या नावाने पुढे जातात. अगेन लक्षात ठेवा ते बॉर्डरने जातात, ते महाराष्ट्रात एंटर करत नाहीये गोदावरी. ठीक आहे, बॉर्डरने जात असताना पुढे जाऊन सोमनोर या ठिकाणी, मी तुम्हाला मागील भागामध्येही सांगितलं होतं, सोमनोर या ठिकाणी वरून इंद्रावती येते आणि इकडून गोदावरी वाहत येते आणि ती पुढे एकत्र जाते. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बेसिकली महाराष्ट्र, इथं आहे छत्तीसगड आणि तेलंगणा, हे तिन्ही जिल्ह्यांचा तिन्ही राज्यांचा लुक तुम्हाला या भागात उभं राहून दिसू शकतो. ते इंटरेस्टिंग पॉइंट्स आहेत. सोमनूरला नक्की जा, खूप प्रिटी आहे ते जागा. ठीक आहे, तर हे आहे बेसिकली गोदावरी. अगेन खूप रिलिजियस सेंटिमेंट्स आपण रिव्हर्सची कनेक्ट करतो, तिला आपण दक्षिणेकडील गंगा असंही म्हणतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया जरा. ओके, ऑब्व्हियसली भरपूर नदीचं खोरं डेव्हलप झाल्यामुळे या भागामध्ये शेतीचं फार हे झालेलं आहे, शेती फार डेव्हलप झालेली आहे. अँड अगेन आपण थर्मल पॉवर प्लांट्स बघितले, याशिवाय आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्सही बघितले, ते तुम्हाला ह्या भागामध्ये तयार झालेले दिसतात. ऑब्व्हियसली ह्या भागामध्ये ऊस आणि कापूस भरपूर घेतला जातो, त्यामुळे याच्या किनारी भागांवर किंवा आसपासच्या शहरांमध्ये तुम्हाला साखर उद्योग आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीज भरपूर तयार झालेल्या दिसतात. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही आहे बेसिकली तुमची गोदावरी. आता आपण खाली जाऊयात. खालची महत्वाची नदी म्हणजे भीमा. ठीक आहे, भीमा बेसिकली कृष्णेची उपनदी आहे, परंतु भीमेला आपण वेगळं कन्सिडर करतोय कारण की महाराष्ट्रामध्ये तरी भीमा स्वतःची आयडेंटिटी घेऊन चालते. ठीक आहे, अगेन रिलिजियस सेंटिमेंट असलेली ही नदी आहे. ठीक आहे, आता भीमाशंकर इथे उगम पावते, सगळ्यांना माहिती पुण्यामध्ये येते. ठीक आहे, आता पुणे येथील भीमाशंकर इथे उगम पावते सह्याद्री पर्वतात. ऑब्व्हियसली कोणादरम्यान वाहत आहे ती? सातमाळा, सॉरी नॉट सातमाळा, सॉरी हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर यांच्या दरम्यान ती वाहत आहे. ठीक आहे, तर आता नदीची लांबी, महाराष्ट्रातील लांबी आहे 451 किलोमीटर. ठीक आहे, आणि ती पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यातून वाहते. ठीक आहे, आता भीमेच्या उपनद्या कोणत्या? तर मुळा, मुठा, नीरा आणि मान या दक्षिणेकडून वर जाणाऱ्या भीमेच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, याशिवाय उत्तरेकडील नद्यांचा विचार केला तर बेसिकली घोड, सीना, वेळ या तिला उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. याशिवाय आणखी छोट्या मोठ्या नद्या ज्या आहेत या भीमेच्या खोऱ्यामध्ये वाहतात. ठीक आहे, आता यातील महत्वाचे ठिकाण कोणते हे बघा. तर पहिलं आहे नीरा नदी. ठीक आहे, नीरा नदी पुणे जिल्ह्यातील भोर या तालुक्यात सह्याद्री घाटामध्ये उगम पावते. ठीक आहे, महत्वाची उपनदी आहे कारण की बेसिकली पाण्याची उपलब्धता सुपीक असल्यामुळे, उपलब्धता भरपूर असल्यामुळे या भागामध्ये छोटी मोठी जी पूर मैदानं तयार झालेली आहेत ती पूर मैदानं खतरनाक सुपीक मानले जातात. ठीक आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन फार घेतलं जातं. ठीक आहे, त्यामुळे ही नीरा नदी लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाची नदी आहे ती म्हणजे आपण भीमाचीच उपनद्या बघतोय. ठीक आहे, त्यानंतर महत्वाची आहे ती म्हणजे इंद्रायणी. ठीक आहे, अगेन रिलिजियसली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ती लोणावळ्याच्या जवळ उगम पावते आहे. ठीक आहे, आपल्याला देहू आणि आळंद हे दोन महत्वाचे जे धार्मिक क्षेत्र आहे हे तुम्हाला इंद्रायणीच्या काठी बघायला दिसतात. ठीक आहे, आळंदीला ज्ञानेश्वरांची समाधी आहे आणि देहूला संत तुकाराम यांचं वास्तव्य होतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर सीनाला फक्त सौतांडा नावाचा धबधबा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, एकच मिनिट, अजून काय बघायचंय? ओके, ह्या नदीचे जो खोरं तयार झालेलं आहे ते भरपूर सुपीक मानलं जातं आणि त्याशिवाय या भागामध्ये भीमा नदीच्या भागामध्ये बेसिकली ऊसाचं उत्पन्न हे सर्वात जास्त घेतलं, ऊसाचं उत्पादन म्हणू शकतो हे प्रमुख पीक म्हणून घेतलं जातं. ठीक आहे, याशिवाय शाळू नावाची जी ज्वारीची जात आहे ती तुम्हाला याच नदीच्या खोऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये घेतलेली दिसून येते. ठीक आहे, तर पिकांच्या बाबतीमध्ये ह्या दोन फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या आहेत. अगेन
फार काही खनिजांच्या बाबतीमध्ये समृद्ध असं खोरं नाहीये हे, परंतु वेळवंडी येथील भाटघर हे जलविद्युत केंद्र आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. महत्वाची शहरं, खोऱ्यातील महत्वाची शहरं म्हणजे पुणे, सोलापूर, बार्शी, बारामती आणि फलटण ही महत्वाची शहरं आहे. याशिवाय जर नदीच्या काठांवरील महत्वाची ठिकाणं बघितलं तर पंढरपूर, मुळा मुठा नद्यांच्या काठावर पुणे, इंद्रायणीच्या काठावर देहू व आळंदी, कऱ्हा नदीच्या काठी जेजुरी व बारामती ही महत्वाची शहरं जी आहेत ही बसलेली आहेत. धार्मिक ठिकाणांचा जर विचार केला तर भरपूर आहेत. बेसिकली भीमाशंकर, इट स्टार्ट्स फ्रॉम भीमाशंकर अगेन स्टार्ट टू एंड पर्यंत सगळी धार्मिक स्थळं तुम्हाला या नदीच्या काठीवर बघायला मिळतात. पंढरपूर आहे, जेजुरी आहे, देहू, आळंदी हे ठिकाणे तुम्हाला भीमा नदीच्या काठी बघायला मिळतात. ठीक आहे, तर ही आहे बेसिकली भीमा नदी. पुढची नदी आहे ही म्हणजे कृष्णा. दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी आहे. तिचा फार कमी प्रवास जो आहे हा महाराष्ट्रात आहे. जर वेट वाईज म्हणायला गेलं तर फक्त 282 किलोमीटरचा प्रवाह जो आहे हा तुमचा महाराष्ट्रातून गेलेला आहे. ठीक आहे, आता ती कुठून वाहते तर महादेव डोंगर, ज्योतिबा, पन्हाळा, चिकोडी या दरम्यान ही वाहते. ठीक आहे, तर बेसिकली कृष्णेच्या मार्गात कोणकोणते जिल्हे येतात तर सातारा आणि सांगली हे 2 जिल्हे येतात. ठीक आहे, कृष्णेची सर्वात मोठी महत्वाची उपनदी आहे ती म्हणजे कोयना. ठीक आहे, कोयना ही बेसिकली महाबळेश्वर जवळच उगम पावते. कृष्णा ही महाबळेश्वर जवळ उगम पावते आणि कोयना आहे, कोयनावर एक मोठा डॅम बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, या डॅम मधून काही पाणी हे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागामध्ये पोफळी नावाचं एक ठिकाण आहे चिपळूणला. ठीक आहे, या चिपळूण पर्यंत पाठी पाठवण्यात येतं ज्यातून हायड्रो इलेक्ट्रिसिटी जी आहे ती तयार होते. ठीक आहे, पोफळी हे ठिकाण लक्षात ठेवा. ठीक आहे, तर कोयना ही खूप महत्वाची उपनदी आहे आणि ही नदी कराड जवळ कृष्णेला जाऊन मिळते. ठीक आहे, यानंतर आणखी छोट्या मोठ्या नद्या आहेत. कृष्णेचं खोरे जर बघितलं तर ते साधारण 28,695 स्क्वेअर किलोमीटर इतकं मोठं आहे. ठीक आहे, या खोऱ्यामध्ये बेसिकली महत्वाची पिके कोणती तर ऊसाचं उत्पन्न ह्या भागामध्ये सर्वात जास्त होतं. ठीक आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये बघा सोलापूर, कोल्हापूर भागामध्ये इव्हन वाळवा वगैरे हे ठिकाण जर बघितलं तर या ठिकाणी भरपूर अशी साखर कारखाने तुम्हाला तयार झालेले दिसतात. ठीक आहे, बेसिकली हा रिच एरिया मानला जातो. भरपूर समृद्ध कृषी बाबतीमध्ये समृद्ध असा एरिया आहे. ठीक आहे, या भागामध्ये भात, ज्वारी, तंबाखू या पिकांचंही उत्पन्न घेतलं जातं. आता महत्वाची धरणं कोणती आहे हे लक्षात ठेवा. कोयना इथं कोयना नदीवर सातारा जिल्ह्यामध्ये हेळकवाक जवळ धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शिवाजीनगर जलाशय हा त्याच्या रिझर्व्हॉयरचं नाव आहे. ठीक आहे, त्यानंतर जस्ट सेकंड, तुळशी नदीवर ओके, हा पूर्णच फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कृष्णा नदीवर बरेचसे धरणं बांधले गेलेले आहे. कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात वाईजवळ धोम धरण. ठीक आहे, कृष्णा नदीवर. ठीक आहे, त्यानंतर कोयना नदीवर सातारा जिल्ह्यात हेळकवाक जवळ शिवाजीनगर जलाशय. सांगली जिल्ह्यामध्ये वारणा नदीवर चांदोली जवळ चांदोली धरण. कोल्हापूरमध्ये भोगावती नदीवर राधानगरी. दूधगंगा नदीवर काळंबावाडी येथे तुळशी नदीवर धरण बांधलेलं आहे. ठीक आहे, तर हे हा पूर्णच फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा. जस्ट बुकमार्क इट. ठीक आहे, तर बेसिकली कृष्णा नदीचं बेनिफिट असं आहे की जो तुमचा पश्चिम महाराष्ट्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो तुमचा भरपूर असा कृषी किंवा ऍग्रिकल्चरल खूप डेव्हलप असा एरिया आहे. त्या डेव्हलप असा एरिया बऱ्यापैकी तुमचा कृष्णा आणि भीमा या नद्यांमुळे झालेला. ठीक आहे, या 2 नद्या फार महत्वाच्या आहेत, त्यामुळे ह्या 2 नद्या लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण पुढे जात आहोत. कृष्णा नदीवर जलविद्युत प्रकल्पांचा विचार केला तर कोयना आणि राधानगरी धरणांजवळ जलविद्युत प्रकल्प आहे. कोयनाच्या जवळ मी सांगितलं पोफळी येतं. ठीक आहे, अगेन पोफळी सह्याद्रीच्या पश्चिमेकडे. ठीक आहे, इट्स नॉट टुवर्ड्स पूर्व. पाणी वळवलेलं आहे. ठीक आहे, आणि ते पण पाणी कसं वळवलं माहिती का,
डोंगर पोखरून मोठमोठे टनल्स तयार करण्यात आलेले आहे आणि टनल्स मधून तुमचं पाणी वळवलेलं आहे. ओके. कधी चान्स मिळाला तर नक्की बघायला जा. ठीक आहे. या नदीमध्ये खनिज संपत्ती थोडीफार साचते. ओके. आधीचं बघितलं होतं, आधी कुठेच काही सापडलं नव्हतं. तर कृष्णा नदीच्या सातारा, कोल्हापूर हा वाला जो भाग आहे, इथे तुम्हाला बॉक्साईट आणि त्याचप्रमाणे थोडीशी चिनी माती तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये बघायला मिळेल. यातील जर वेण्णा नदीचा विचार केला तर या वेण्णा नदीवर तुम्हाला लिंगमळा नावाचा एक धबधबा बघायला मिळतो. ओके. हा पर्यटनाचा खरंच खूप प्रिटीवाला केंद्र आहे. ठीक आहे. याशिवाय या नदीचा बेसिकली जर विचार केला गेला तर वाई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर हे जी शहरं आहे ही तुम्हाला या खोऱ्यात विकसित झालेली दिसतात. ठीक आहे. सातारा हे ठिकाण, याशिवाय कोल्हापूर हे ठिकाण औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक या तिन्ही बाबतीमध्ये विकसित झालेले. ठीक आहे. अँड इट्स लाईक इम्पॉर्टंट डेस्टिनेशन आपण ज्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमचे महत्वाची शहरं. आता अगेन रिलिजियसली आपण जर विचार करायला गेला तर धार्मिक स्थान म्हणजे इथं कृष्णा पंचगंगेच्या सीमेवर संगमावर तुम्हाला नरसोबाची वाडी हे दत्ताचे ठिकाण बघायला मिळते. कृष्णा वेण्णाच्या संगमावर तुम्हाला माहुली नावाचं एक धार्मिक स्थान बघायला मिळते. ठीक आहे. इतिहासाच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर ऐतिहासिक स्थळांमध्ये सतारा एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर होतं आणि तेव्हा अजिंक्यतारा हा जो किल्ला बनवण्यात आला होता हा टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. याशिवाय कोल्हापूरला तुम्हाला किल्ले बघायला मिळतात. ठीक आहे. आजही काही काही टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. हे मराठ्यांची जी समृद्धी आहे किंवा संपन्नता आहे ते लोकेट करतात कोल्हापूर येथे. ठीक आहे. आर्थिक दृष्टीने बऱ्यापैकी हा जो एरिया आहे हा भरपूर असा विकसित झालेला आहे. ठीक आहे. आणि धार्मिकच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर औदुंबर, नृसिंहवाडी, बाहुबली आणि कोल्हापूर हे ठिकाणं धार्मिक डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली महत्वाच्या पूर्ववाहिनी नद्या. ठीक आहे. याशिवाय खतीब सरांनी तुम्हाला इतरही नद्यांचा आराखडा दिलेला आहे. ते म्हणजे पैनगंगा आहे, देन वर्धा ही नदी आहे. यासारख्या नद्या ज्या आहेत, या नद्या हे तुम्ही पुढे जाऊन बघू शकता. ठीक आहे. डिटेलमध्ये या नद्यांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन या भागामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या, ज्या तुम्हाला पुढे जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिसळताना दिसतात. ठीक आहे. आता ह्या नद्या बेसिकली आपण दोन महत्वाच्या नद्या इथं बघतो. ती म्हणजे पहिली म्हणजे नर्मदा. ठीक आहे. नर्मदा ही नदी जी आहे ही अमरकंटक डोंगरामध्ये मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. त्यानंतर विंध्य आणि सातपुडा या दोघांमुळे जो मधली खचदरी तयार झालेली आहे या खचदरीतून वाहते. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर बेसिकली फक्त 74 किलोमीटर नदीचा प्रवाह जो आहे हा राज्याच्या सीमेवरून गेलेला आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली ती आत पण नाही आलेली, ती सीमा भागातून गेलेली आहे. ठीक आहे. आणि बेसिकली जर म्हणायला गेलं तर ह्या नदीचं खोरं महाराष्ट्रात आजच विकसित झालेलं नाहीये. ठीक आहे. जर महाराष्ट्रातील तिच्या उपनद्यांचा विचार केला तर उदाई आणि देवगंगा या दोन उपनद्या आहेत. आणि नदीच्या काठावरील ठिकाणाचा विचार केला तर धडगाव हे जे ठिकाण आहे हे तुम्हाला नर्मदेच्या उदाई या उपनदीच्या काठावर बसलेलं दिसतं. ठीक आहे. नर्मदेचं अस्तित्व तसं महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे. त्यानंतरची जी महत्वाची उपनदी आहे ती म्हणजे तापी. आता तापी जी आहे ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे. आता तापीचा उगम अगेन एमपी मधील बैतूल बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई जवळ. ठीक आहे. सातपुडा आणि सातमाळा यांच्या दरम्यान ती वाहते. तापीला पुढे जाऊन पूर्णा नावाची एक नदी मिळते, ज्यातून तापी पूर्णा नदी खोरे तयार झालेले आहे. ठीक आहे. आता हा जो भाग आहे हा थोडासा शालो वाला रिजन आहे. ठीक आहे. बराचसा आता खानदेशाचा विकास किंवा ज्यातही आपण म्हणू शकतो जळगाव जिल्ह्याचा विकास जर कोणामुळे झालेला असेल तर या तापी पूर्णा खोऱ्यांमुळे झालेला आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये तापीचा प्रवाह हा साधारण 228 किलोमीटरचा आहे. महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचा जर विचार केला तर अमरावती, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे बेसिकली तुमचे प्रवाह मार्गातील जिल्हे आहेत.
त्यातही बराचसा खानदेशवाला जो पार्ट आहे, हा पार्ट तुमचा या नदीच्या मार्गामध्ये येतो. ठीक आहे. पुढे जाऊन ती गुजरातमध्ये घुसते आणि देन गुजरातमधून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. महाराष्ट्रातील ॲज अ सेड की पश्चिम वाहिनी नदींमधील ही सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. आता तापीच्या उपनद्या. आता तापीच्या उपनद्यांमधील बेसिकली आपण पहिले उपनद्या बघून घेऊयात. दक्षिणेकडून डाव्या बाजूने वाघूर, गिरणा, अंजनी, पूर्णा या महत्वाच्या नद्या, उपनद्या येऊन मिळतात आणि उत्तरेकडून मोर, गुळी, अनेक या नद्या ज्या आहेत या उत्तरेकडून मिळतात. ठीक आहे. धुळे जिल्ह्यामध्ये तिला पांझरा, बुराई, अमरावती आणि उत्तरेकडून अरुणावती या नद्या येऊन मिळतात. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवा, नेसू आणि उत्तरेकडे गोमती आणि वाकी या 2 नद्या येऊन मिळतात. ठीक आहे. आता सगळ्यात लक्षात ठेवायचं, तापीला मिळणाऱ्या नद्यांमध्ये उत्तर पूर्णा ही सर्वात महत्वाची नदी. ओके. तापी पूर्णा खोऱ्यांमधला जो पूर्णा हा पार्ट आहे, हा पूर्णा पार्ट हा बेसिकली उत्तर पूर्णा या नदीमुळे फार महत्वाचा आहे. ठीक आहे. आता उत्तर पूर्णाचं आपण थोडक्यात वर्णन बघूयात. तापीची प्रमुख सहाय्यक नदी आहे. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातील गाविलखड टेकड्यांमध्ये ही उगम पावते. ओके. तर गाविलखड लक्षात ठेवायचंय अमरावती जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. यापुढे मग ती अकोला, बुलढाणा वाहत वाहत जाऊन जळगाव येथे चांगदेव जवळ तापीला येऊन मिळते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता या नदीला बेसिकली काटेपूर्णा, मोरणा, मन, उमा या उपनद्याही आहेत. ठीक आहे. आणि उत्तरेकडून बेसिकली शहानूर, पठार आणि आस या नद्या तुम्हाला या नदीच्या उपनद्या आजच बघायला मिळतात. उपनद्या म्हणून बघायला मिळतात. ठीक आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नदीला नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा या उपनद्या येऊन मिळतात आणि उत्तरेकडनं बाणगंगा, बेंबळा, पांडव आणि निपाणी या महत्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमच्या तापीचे खोरे. आता तापीचे खोरे जे आहे, या खोऱ्याची सर्वसामान्य लांबी जी आहे ती सर्वसामान्य रुंदी जी आहे ती 240 ते 250 किलोमीटर इतकी आहे आणि तिची कॅपॅसिटी बेसिकली 51 म्हणजे एरिया जर म्हणायला गेलं तर ती 51,504 स्क्वेअर किलोमीटर इतका आहे. ठीक आहे. बराचसा भाग हा गाळापासून बनलेला आहे आणि पूर्णेच्या जे खोरं आहे, पूर्णेचे खोरं हे अतिरिक्त गाळापासून अगदी खोलपर्यंत तुम्हाला गाळ सापडतो. ठीक आहे. त्यामुळे आतील भागामध्ये तुम्हाला जलजन्य खडकाचे अस्तित्वही बघायला मिळते. आता यातील महत्वाची धरणं कोणती लक्षात ठेवायची आहे, तर पहिलं आहे महान धरण. ठीक आहे. सेकंड देन आहे नळगंगा धरण. ऑब्विसली काटेपूर्णा नदीवरील महान धरण, नळगंगा नदीवरील नळगंगा धरण, गिरणा नदीवरती दहेगाव आणि जामदे येथील धरण. ठीक आहे. गिरणा नदीवरचं लक्षात ठेवा. आणि गोमती नदीवरील सुसरी धरण, पांझरा नदीवरील सय्यदनगर येथील धरण. ठीक आहे. बुराई नदीवरील पोफर धरण, अनेर नदीवरील अनेर धरण. ठीक आहे. असे बेसिकली धरण तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतात. हा भाग वाघूर प्रकल्पासाठी भरपूर प्रसिद्ध आहे. ठीक आहे. ज्याचं बेनिफिट हे जळगाव जिल्ह्यासाठी लोकेट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. भरपूर असा सिंचनाचा विकास झालेला आहे. हा भाग त्यातीलही जर जळगाव जिल्हा बघितला तर जळगाव जिल्हा हा हॉर्टिकल्चर प्रोडक्शनसाठी आणि कापसाच्या प्रोडक्शनसाठी हा तुमचा जो तापी पूर्णावाला खोरं आहे ते भरपूर असं प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यातही हॉर्टिकल्चरमध्ये केळीचं उत्पादन तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बघायला मिळतं. ओके. याशिवाय कापूस, ज्वारी, ऊस याचं प्रोडक्शन तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळेल. आता महत्वाची ठिकाणं कोणतं आहे, तर ह्या नदीला बेसिकली खानदेशची काशी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता बेसिकली या ठिकाणी असे भरपूर असे टुरिस्ट डेस्टिनेशन नाहीये, परंतु या ठिकाणी बऱ्याच म्हणजे असे काही काही ठिकाणी असे यात्रा, जत्रा सारख्या भरतात. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नंदुरबारमध्ये प्रकाशा जे आहे, हे प्रकाशा बेसिकली तापी गोमती या नदीवरती संगमाचे ठिकाण आहे. हे एक तीर्थक्षेत्र मानलं जातं. ठीक आहे. ऐतिहासिक स्थळ तर पारोळा इथे एक किल्ला आहे. ठीक आहे. याशिवाय बाळापूर आणि नरनाळा इकडे तुम्हाला किल्ले बघायला मिळतात. आता तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण तुम्हाला त्याच नदीच्या खोऱ्यांमध्ये बघायला मिळतं.
आता आर्थिक महत्व ॲज आय सेड की भरपूर असा विकास झालेला आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत. तर कृषी क्षेत्राच्या बाबतीत कृषी प्रोडक्शनवर जे तुमचं इंडस्ट्रीज डिपेंडंट असतात, त्या इंडस्ट्रीजचं डेव्हलपमेंट तुम्हाला या भागामध्ये झालेलं दिसून येतं. ओके. आता त्यानंतर पश्चिम वाहिनीमध्ये वाहिनीवरील नद्यांमधले दुसऱ्या महत्त्वाच्या नद्यांची जो ग्रुप आहे, तो म्हणजे कोकणातील नद्या. आता या कोकणातील नद्या ॲज आय सेड की खूप छोट्या आहेत. ठीक आहे. छोट्या असल्यामुळे काय होतं, की बेसिकली या भागामध्ये तुम्हाला अ, खूप असं गाळ तयार झालेला दिसत नाही. त्यामुळे खोऱ्यांची ॲज सच निर्मिती फारशी झालेली नाहीये. ठीक आहे. तर ह्या नद्या चालू होतात वरील दमणगंगापासून खालील तेरेखोल या ठिकाणापर्यंत. ठीक आहे. आता कोकणातील नद्यांचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे या खोऱ्यांमध्ये तुम्हाला खनिजे बघायला मिळतात. ठीक आहे. तर बेसिकली बॉक्साईट याशिवाय क्रोमाईट, जिप्सम, मॅंगनीज, लोह. लोह हे बेसिकली मी तुम्हाला म्हटली होती बघा, खालील भागामध्ये भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे तिथं जांभी मृदा आढळते. जांभ्या मृदेमध्ये तुम्हाला लोहाचं प्रमाण भरपूर प्रमाणात बघायला मिळतं. ओके. तर लोह हे मोस्टली तुम्हाला दक्षिणेकडील ज्या नद्या आहेत किंवा दक्षिणेकडील ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्या भागामध्ये तुम्हाला लोहाचं प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे महाड. ठीक आहे. महाड हे क्षेत्र सावित्री व गांधार या नदीच्या संगमावर बसलेलं आहे. ठीक आहे. अँड अगेन एक महत्वाचं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणू शकतो किंवा रिलिजियस डेस्टिनेशन आपण म्हणू शकतो. ठीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरुख जवळ धारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा एक धबधबा आहे. ठीक आहे. हा अगेन एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. अ, तर हे आहे बेसिकली तुमचे कोकणातील नद्या. ठीक आहे. कोकणातील नद्या लांबीने लहान आहेत. उतावावरून वाहत असल्यामुळे ते बेसिकली शीघ्र वाहिनी नद्या म्हणू शकतो. शीघ्र वाहत असल्यामुळे फारसं हे नाही करत ते खनन होत नाही. ठीक आहे. त्यामुळे लहान मोठ्या खाड्या तयार करतात आणि बहुतेक सर्वच नद्या या बहुतेक सर्वच नाही तर सर्वच नद्या या पश्चिम वाहिनी आहेत आणि रुंद आणि खडकाळ अशा दऱ्यांची निर्मिती तुम्हाला या नद्यांच्या भागामध्ये तयार झालेली दिसते. ठीक आहे. तर ही आहे बेसिकली महाराष्ट्रातील जलप्रणाली. त्यानंतर आहे झरे. आता हे झऱ्यांसाठी बेसिकली हा चार्ट जरी तुम्ही बघितला आणि हा चार्टमध्ये जे डेस्टिनेशन दिलेले आहे, हे तुम्ही मॅपवर आखून जरी घेतले, तरी ते इनफ आहे. मी तुम्हाला मागील भागातही म्हटली होती, की महाराष्ट्राचा भूगोल आपण जेव्हा बघतो, तेव्हा महाराष्ट्राच्या भूगोलावर बरेचसे प्रश्न जे असतात, हे लोकेशनवर असतात. ठीक आहे. त्यामुळे चार्ट्स तयार करणे, ॲटलसचा जास्तीत जास्त वापर करणे, हे तुम्हाला महत्वाचं आहे. यासाठी तुम्हाला रेडीमेड कंटेंट के सागर प्रोव्हाइड करत आहे. खतीब सरांचं बुक नक्की घ्या किंवा के सागर पब्लिकेशनचं कोणतेही बुक जरी घेतलं तरी तुम्हाला ह्या रेडीमेड कंटेंट मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हे होती बेसिकली महाराष्ट्रातील जलप्रणाली. पुढच्या भागामध्ये आणखीन आपण हवामान विभाग, वनस्पती आणि वने याशिवाय प्राणी जीवन महाराष्ट्रात कसं आहे ते बघणार आहोत आणि त्यापुढे मग कृषी जीवनावरही आपण थोडंसं लक्ष घालणार आहोत. तोपर्यंत रिवाइज करा, बुक घ्या, व्यवस्थित नोट करा, डेस्टिनेशन मार्क करायची सवय ठेवा. जेव्हा तुम्ही लोकल जिओग्राफी बघत असता किंवा स्थानिक जिओग्राफी बघत असता, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी करणं आवश्यक ठरतं. कारण की छोट्या-मोठ्या गोष्टी फार मॅटर करतात. ठीक आहे? तर पुढच्या भागात भेटूया. पुढच्या भूगोलाच्या पुढच्या भागासाठी. ठीक आहे? तोपर्यंत बाय.